नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चर्चा खूप तुफान आहे मित्रांनो, कारण बोर्डाची परीक्षा आलेली आहे जवळ आणि इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जितक्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपण बघू तितके जास्त चांगले मार्क आपल्याला मिळतील आणि ही सिरीज सगळ्यात बेस्ट आहे, सुपरहिट ठरणार आहे. कारण 2020 पासून 2025 पर्यंतच्या किंवा आता मागच्या वर्षापर्यंतच्या सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून तुम्हाला दाखवणार आहोत आणि सुरुवात होत आहे 2020च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेपासून. मार्च 2020 ची गणित भाग 1 ची ही प्रश्नपत्रिका आहे जी आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. मित्रांनो, सिरीज पूर्ण बघा. एखाद्या विद्यार्थ्याने काहीच अभ्यास नसेल केला, त्याने या सगळ्या प्रश्नपत्रिका जरी नीट बघितल्या, मी समजून सांगणारे प्रत्येक प्रश्न, या सगळ्या प्रश्नपत्रिका जरी नीट बघितल्या तरी त्याला चांगले मार्क मिळतील. जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दणक्यात दाबायला विसरू नका. जाऊयात पुढे. बघा, पहिला प्रश्न एकदम भारी, हात भारी लाद भारी. पहिला प्रश्न सगळ्यात भारी. पहिला प्रश्न सगळ्यात सोपा असतो, एकदम साधा सोपा. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये 2 उपप्रश्न असतात, ए आणि बी. तर त्याच्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. या बहुपर्यायी प्रश्नामध्ये 4 प्रश्न दिले जातात. प्रत्येक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन आणि आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. जसं की इथं आहे, जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? तर जीएसटी मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. याच्या बरोबर आणखी एक प्रश्न वेगळा येऊ शकतो. तो कुठला? तर जीएसटी ची सुरुवात कधीपासून झाली? 1 जुलै 2017 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. ओके. तर आता हा झाला एक प्रश्न. उत्तर लिहिताना काय करायचं माहितीये का? उत्तर लिहिताना फक्त त्याचा जो ऑप्शन आहे, बाबा समजा तुम्ही लिहिला प्रश्न क्रमांक, प्रश्न क्रमांक पहिला आणि ए लिहिला. ओके. ए मध्ये बाबा तुमचा पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय बाबा? ए 15. ओके. फक्त एवढंच लिहायचंय, बाकी कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाहीये. आता दुसरा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय होता? दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे हे आपल्याला ओळखायचंय. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे आहे का? एखादा विद्यार्थी म्हणून सर इथं वर्ग दिसतोय. वर्ग समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणाची कोटी 2 म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 आहे त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो. आता इथं तुम्ही म्हणाल सर हे आहे, पण लक्षात घ्या, नीट समजून घ्यायला सोडवावं लागेल. इथं खाली एक्स आहे, हा पहिला घालवला पाहिजे. याला घालवण्यासाठी सगळ्या समीकरणाला एक्स ने गुणावं लागेल. मग 5/x गुणिले एक्स वजा 3 गुणिले एक्स 3x बरोबर एक्सचा वर्ग गुणिले एक्स. मग काय झालं? एक्स एक्स केला, 5 वजा 3x आणि बरोबर एक्स वर्ग गुणिले एक्स एक्सचा घन. आता हे वर्ग समीकरण आहे का? नाही, कारण इथे सगळ्यात मोठा घातांक 3 आहे. आता इथे बघा बी ला जर तुम्ही बघितलं काय बाबा? एक्स कंसात एक्स अधिक 5 बरोबर 4. एक्स ने या कंसाला गुणा, एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले 5 5x बरोबर 4. हे वर्ग समीकरण आहे का? आहे. तर बी ऑप्शन आपला करेक्ट आहे. हे वर्ग समीकरण नाही, हे वर्ग समीकरण नाही. बी ऑप्शन मिळाला, विषय संपला. इथं प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे, म्हणजे आहे ते आपण शोधलं. कधी कधी उलटा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कुठले वर्ग समीकरण नाही. 4 समीकरणं दिली जातील, त्याच्यापैकी 3 समीकरणं असतील आणि एक चौथं जे असेल कुठलं तरी ते नसेल. तर अशा प्रकारचा सुद्धा एखादा वेगळा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे एक्स. लय सोपा मित्रांनो, लय सोपा प्रश्न. एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49 आहे, dy बरोबर वजा 63 आहे, तर आणि d बरोबर 7 असेल तर x ची किंमत काढा. तर x ची किंमत काढायचं सूत्र काय असतं? dx भागिले d. एकदम सोपं. dx ची किंमत 49 आहे भागिले d ची किंमत 7 आहे. आता 7 7 49, उत्तर आलं 7. तर ए ऑप्शन करेक्ट आहे. संपला विषय. एवढंच उत्तर आहे मित्रांनो. हे कॅल्क्युलेशन करायचं आपण कच्चं काम आणि उत्तर लिहायचं फक्त A7. पण प्रश्न विचारला y ची किंमत काढा. y ची किंमत काढायचं सूत्र dy भागिले d. dy ची किंमत वजा 63 भागिले d 7 7 9 63 वजा 9 आलं असतं. जर y विचारलं असतं तर वजा 9 आलं असतं. आपल्याला x ची किंमत विचारली म्हणून 7 आली, विषय संपला. कधी कधी y ची पण विचारली जाऊ शकते. तर एकदम सोपे प्रश्न असतात. ओके. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. हा काय प्रश्न आहे? नंबर ऑफ ए बरोबर 2, पी ऑफ ए बरोबर 1/5, तर नंबर ऑफ एस काढा. मित्रांनो, पी ऑफ ए म्हणजे संभाव्यता काढायचं एक सूत्र असतं. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. याच्यामध्ये या दिलेल्या किमती टाका, जे उत्तर येईल ते आपलं.
पी ऑफ ए किती 1/5 आहे, मग इथं लिहिलं 1/5. नंबर ऑफ ए किती 2 आहे, इथं लिहिलं 2 आणि भागिले नंबर ऑफ एस तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले नंबर ऑफ एस, नंबर ऑफ एस 5 दुने 10 झालं. नंबर ऑफ एस बरोबर 10 आहे का बाबा 10? सी ऑप्शन करेक्ट आहे. मित्रांनो सोपे प्रश्न असतात. हे प्रश्न कुठून विचारले जातात? तुमच्या पुस्तकामध्ये जे संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्या संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत मित्रांनो ते सगळे बघा. गणित भाग 1 आणि 2 चे तुम्हाला खूप फायदा होईल, कारण 1 मार्काला 2 मार्काला तिथलेच प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त. बघा पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी. खालील प्रश्न सोडवा. बघा, ज्याचे पहिले पद -2 आहे, पहिले पद म्हणजे ए बरोबर -2 आहे आणि सामान्य फरक सुद्धा -2 आहे, डी सुद्धा -2 आहे, अशा अंकगणिती श्रेणीचे दुसरे आणि तिसरे पद काढायचे. दुसरे आणि तिसरे पद फक्त. बघा लक्षात घ्या, T2 म्हणजे काय असतो? T1 अधिक डी आपण बघितलं, आणि T3 जर काढायचं असेल तर T2 अधिक डी. दुसरा आणि तिसरे पद काढायचे. T2 म्हणजे T1 अधिक डी. T1 ची किंमत -2 बरोबर, आणि अधिक डी ची किंमत काय बाबा आपल्याकडे -2 आहे. मग हा -2 आणि -2 वजा वजा अधिक दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर बेरीज होते. -2 -2 -4 झाले. त्याच्यानंतर T3 बरोबर T2 वजा डी. T2 ची किंमत आहे -4 बरोबर, आणि अधिक डी ची किंमत आपल्याकडे आहे -2 बरोबर. मग उत्तर आलं -4 अधिक वजा -2 वजा वजा अधिक. परत इथं दोन संख्याला समान चिन्ह बेरीज होणार, 2 आणि 4 झाले 6, फक्त -6 लिहिलं. तर इथं या ठिकाणी अशा प्रकारे दुसरे पद -4 आणि तिसरे पद -6. 1 मार्काला प्रश्न. इथे तुम्हाला अर्धा मार्क मिळेल आणि इथे अर्धा मार्क आपले झाले 1 मार्क. मित्रांनो हा एक सोपा प्रश्न आहे. ओके, तर अशा प्रकारे दुसरे तिसरे. कधी कधी असं प्रश्न असं विचारलं जातं की पहिले पद -2 आहे आणि त्याच्यानंतर सामान्य फरक सुद्धा -2 आहे, तर ती अंकगणिती श्रेणी लिहा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तर जसा प्रश्न विचारला जाईल तसं आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक वा 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 काय प्रश्न आहे. हा प्रश्न अर्थनियोजन प्रकरणातला आहे. पॉवर मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. ओके, औषधांचा पुरवठा करत आहेत आणि त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे. तर सी जीएसटी आणि एस जीएसटीचा दर किती? बघा, जीएसटीचा दर बरोबर किती आहे रे बाबा? 12%. तर सी जीएसटीचा दर किती? सी जीएसटीचा दर, आता सी जीएसटीचा दर आणि एस जीएसटीचा दर काढायचा आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला माहितीये की हे काय असेल याचं उत्तर. बघा, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता या जीएसटीचे दोन भाग पडतात, एस जीएसटी आणि सी जीएसटी. एस जीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे राज्याचा वस्तू व सेवा कर, आणि सी जीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे केंद्राचा वस्तू व सेवा कर, असं या ठिकाणी आहे. मग जितका जीएसटी असेल त्याच्या निम्मा सी जीएसटी आणि निम्मा एस जीएसटी असतो. म्हणजे एखाद्या वस्तूवर जीएसटी 10% असेल तर सी जीएसटी 5%, एस जीएसटी 5%. आता इथं जर बघितलं जीएसटीचा दर 12%, तर सी जीएसटीचा दर किती? 6%, आणि एस जीएसटीचा दर सुद्धा असणार आहे 6%. तर असा हा सोपा प्रश्न आहे. तर इथे एक एक मार्काला हे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, या वर्ग समीकरणासाठी एबीसीच्या किमती. अरे मित्रांनो, यासारखा सोपा प्रश्न दुसरा कुठला नाहीये. 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. बघा, एबीसीच्या किमती काढताना एक लक्षात घ्यायचं, जर तुमचं समीकरण दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये नसेल तर त्याला अगोदर सामान्य रूपात आणायचं. आता ऑलरेडी हे सामान्य रूपामध्ये आहे. समजा हे गणित असं असतं, 2x वर्ग वजा 5x आणि बरोबर -7. तर आपण पहिलं -7 ला इकडे आणलं असतं. 2x वर्ग वजा 5x वजाचे झाले अधिक 7 बरोबर 0, आणि मग एबीसीच्या किमती काढल्या असत्या. म्हणजे समीकरण सामान्य रूपात लिहायचं आणि मग एबीसीच्या किमती काढायच्या. आता ऑलरेडी सामान्य रूपात आहे, फक्त इथे एक वाक्य लिहायचं, वरील समीकरणाची तुलना. समीकरणाची तुलना, वरील समीकरणाची तुलना, तुलना हे वाक्य लिहा. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. यासोबत आपल्याला तुलना करायची. आता ही तुलना केल्यानंतर मग एबीसीच्या किमती लिहायच्यात. ए बरोबर किती? बघा, एक्स वर्गच्या बाजूला ए असतो, तसं इथे एक्स वर्गच्या बाजूला 2 आहे. बी बरोबर किती? एक्सच्या बाजूला बी असतो, इथे एक्सच्या बाजूला -5 आहेत बरं का. काही मुलं नुसतं 5 लिहितील, उत्तर चुकेल, -5 आहे. आणि सी हा एकटा 7 आहे, सी बरोबर 7 आहे. झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. 1 मार्काला आपल्याला एबीसीच्या किमती हमखास काढायला प्रश्न विचारला जातो. ओके, पुढचा प्रश्न बघा. अरे बापरे, हा प्रश्न तर खूपदा विचारला गेला. एक्स अधिक वाय ची किंमत काढा.
काय दिलंय, दोन समीकरण आहे. 15x अधिक 17y बरोबर 21 हे समीकरण नंबर 1 पकडा, आणि दुसरं 17x अधिक 15y बरोबर 11 हे समीकरण 2. मित्रांनो, या समीकरणात x अधिक y ची किंमत विचारली. तुम्ही समीकरणांचं नीट ऑब्झर्वेशन करा. इथे बघा 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 11. बघा x चा 15y ला आलाय आणि y चा सहगुणक 17x ला आलाय. अशा प्रकारे जर सहगुणकांची अदलाबदल झाली असेल आणि डायरेक्ट x अधिक y ची किंमत काढायला सांगितली असेल तर थेट या दोन समीकरणांची डायरेक्ट बेरीज करायची, सरळ बेरीज करायची. असं लिहायचं बाबा, समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 करू. बेरीज केल्यानंतर तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचता. बघा, बेरीज करा. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि अधिक 17x अधिक 15y बरोबर 11. बेरीज करा. 17 आणि 15 32 म्हणून 32x अधिक 17 आणि 15 32 म्हणून 32y, 21 आणि 11 32. आता 32 32 32 सगळ्यांना 32 ने भाग लावा. 32 एके 32 अधिक 32 एके 32 बरोबर 32 एके 32. x अधिक y बरोबर 1. संपला विषय. तर इतका सोपा मित्रांनो प्रश्न आहे. उदाहरणार्थ बघा, 4x अधिक 5y बरोबर 8 आणि 5x अधिक 4y बरोबर समजा तुमच्याकडे 10 आलं. आता याच्यामध्ये सुद्धा तसंच करायचं. या दोन समीकरणांची बेरीज केली तर x अधिक y ची किंमत मिळेल. x चा 4 y ला आलाय, y चा 5 x ला आलाय. अशा प्रकारचं गणित येईल. आकडे बदलतील पण गणित हेच राहील. ओके. तर आता आपण दुसरा प्रश्न बघू. पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी बघितला. पहिल्यातला ए 4 मार्काला, बी 4 मार्काला, असे 8 मार्क आपल्याला या पहिल्या प्रश्नामध्ये पडू शकतात. आता दुसरा प्रश्न आपण बघू. पण तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बरीच मुलं आपल्या सोबत आहेत आणि व्हिडिओ बघतायत, पण लाईक कमी आहे, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जे विद्यार्थी ज्यांना गणित भाग 1 आणि 2 अवघड जातोय, तर तुम्ही काळजी करायची नाहीये. तुमच्यासाठी स्पेशल आपण एक ऍप बनवलंय ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे. आणि ऍपवर आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय तुमच्यासाठी. गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओचा स्पेशल कोर्स बनवलाय. त्या कोर्समध्ये काय आहे, तर त्या कोर्समध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षा झालेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण चर्चा केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यावरती आपण आठवड्यातून 3 दिवस लाईव्ह येऊन लेक्चर घेत असतो आणि खूप साऱ्या नोट्स, प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला मिळतील. फक्त 49 रुपयामध्ये. 49 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. तर तुम्ही आपल्या ऍपवरती जाऊन हा कोर्स परचेस करा. ठीक आहे. आता आपण जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए. दुसरा जो प्रश्न आहे तो ऍक्टिव्हिटी बेस असतो. दुसऱ्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रश्न असतात. दुसऱ्यातला ए ऍक्टिव्हिटी बेस, ज्याच्यात 3 प्रश्न विचारले जातील. 3 पैकी 2 कृती तुम्हाला पूर्ण करायच्यात. ओके. तर आता या ए मध्ये 3 पैकी 2 कृती पूर्ण करूयात. आपण सगळ्या करून दाखवणार आहोत. 2x - 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. इथं फक्त या सारणी पूर्ण करायचे. बघा, समीकरण आहे 2x - 6y बरोबर 3. आता इथं x बरोबर -5 आहे, तर आपल्याला या ठिकाणी y ची किंमत किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. तर चला y ची किंमत काढू. x बरोबर -5 आपलं बघा समीकरण आहे 2x - 6y बरोबर 3 आहे. आता 2 गुणिले x ची किंमत आपल्याकडे -5 आहे, -6y बरोबर 3 आपल्या जागेवर. 5 दुने 10 वजा आहे म्हणून -10 -6y बरोबर 3 आपल्या जागेवर. -10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +10 -6y बरोबर 3 + 10 आले. -6y बरोबर 10 आणि 3 झाले 13. y आपल्या जागेवर 13 आपल्या जागेवर -6 गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे 13/-6 किंवा तुम्ही -13/6 असं लिहू शकताय. आणि मग इथं येईल तुमच्याकडं -5 आणि कॉमा आपल्याकडं -13/6 असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा आपल्याकडे इथं आहे की y बरोबर 0 आहे तर x ची किंमत काढा. आता मला दिलंय y बरोबर 0 तर x बरोबर किती. समीकरण तेच आहे 2x - 6y बरोबर 3. मित्रांनो, या समीकरणाचाच वापर करायचा आहे. y च्या जागेवर 0 लिहा, x ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. 2x आपल्या जागेवर 6 गुणिले y च्या जागेवर 0 बरोबर 3. 2x - 6 गुणिले 0 बरोबर 3. 2x बरोबर 3 कारण 2x मधून 0 गेले 2xच उत्तर राहील आणि x बरोबर आपल्याकडे आलं 3/2. मग इथं आपण लिहा 3/2 आणि इथं लिहू शकतो 3/2 कॉमा 0. तर ही सारणी पूर्ण करायला मित्रांनो प्रश्न येऊ शकतो. खूप महत्वाचा आहे. आलेख काढताना आपण अशा प्रकारे सारण्या पूर्ण करत असतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए मधला दुसरा प्रश्न. इथे बघा, इथे आपल्याला ही एक ऍक्टिव्हिटी आहे. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे तर S 27 काढा.
मित्रांनो मी इथे तुम्हाला S27 अगोदर काढूनच दाखवतो. SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D. जर मला S27 म्हणजे पहिल्या 27 पदांची जर बेरीज काढायची असेल तर हे सूत्र आहे. आपण काय करू, हे गणित सोडवू इथं पूर्ण आणि मग ह्या रिकाम्या जागा भरू, म्हणजे ते सोपं पडतं. हे कच्चं काम करायचं बरं का. आता SNच्या जागेवर S27 काढायचंय. मग यांच्या जागेवर 27 लिहा, भागिले 2 आपल्या जागेवर, कंसात 2 गुणिले A. A ची किंमत किती, पहिले पद 6 म्हणजे A बरोबर 6, D बरोबर 3 आहे. A च्या जागेवर 6 अधिक N ची किंमत 27, 27 वजा 1 गुणिले D ची किंमत माझ्याकडे आहे 3. ओके. आता बघा 27 ला काय भाग लावू नका. 27 भागिले 2 ला इथं लिहा. बेसक 12, 27 1 गेला 26 गुणिले 3. ठीक आहे. आता 27 भागिले 2 आपल्या जागेवर, कंसामध्ये 12 आपल्या जागेवर, 26 त्रिक झाले आपल्याकडे 78. बरोबर. मग आता इथं लिहा 27 भागिले 2 गुणिले 12 अधिक 78 झाले 90. मग आपल्याला आपण इथं लिहू 27 भागिले 2 27 गुणिले ह्या 2 आणि 90 ला भाग लावा, उत्तर येईल आपल्याकडे 45. आता 27 आणि 45 यांचा गुणाकार करा. 45 ला 27 ने गुणा. आपल्याला 27 चा पाडा येत नसेल टेन्शन घ्यायचं नाही, 7 ने गुणायचं. 7 5 35, 7 आले 3, 7 चोक 28, 29 30 31, 315, एक शून्य घेतला. 2 पंचे 10 चे शून्य, आजच्याला आला 1. त्याच्यानंतर 2 चोक 8 आणि 1 9. ओके. 5 1 आणि इथं 9 आणि 3 झाले 12, 12 15. किती उत्तर आलं, 1215 आपल्याकडे S27 बरोबर आलं. मग आता आपण काय करू, हे बॉक्स पूर्ण करायचा प्रयत्न करू. इथे बघा SN बरोबर N/2 इथं बॉक्स दिलाय. आता या बॉक्स मध्ये सूत्र आहे ऍक्च्युली, म्हणजे इथं तुम्हाला काय पाहिजे, 2A. सूत्रात इथं 2A आहेत. त्याच्यानंतर S27 बरोबर 27/2, 12 अधिक 27 1 गेला, 27 वजा 1, यांच्या जागेवर 27 लिहिले, वजा 1 गुणिले D. D ची किंमत 3 इथं आपल्याकडे आले पाहिजे. 27 भागिले 2 गुणिले किती आले पाहिजे, 27 भागिले 2 गुणिले 90 आले पाहिजेत. म्हणजे इथं आपण काय लिहिलं पाहिजे, 90 लिहिलं पाहिजे. आणि मग इथं 2 आणि 90 ला भाग लावला 45 आणि 27 गुणिले 45 किती, 1215 आलं पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही जर गणित असं सोडवून घेतलं, सोडवून घेतल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला हे आकडे नीट भरता येतील. नाहीतर काय होते माहितीये का, बऱ्याचदा कन्फ्युजन होते आपल्या मुलांची आणि चुकतं बऱ्याचदा. ओके. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूयात, यातला तिसरा. बघा तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिले, कुठे गेला बाबा, हा आला. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. बघा समजा S नमुना अवकाश आणि नंबर ऑफ S 52, कारण पत्ते एकूण 52 असतात म्हणून नंबर ऑफ S 52. घटना A, काढलेला पत्ता लाल असणे. आता लाल पत्ते किती असतात, चौकट आणि बदाम. चौकटचे 13, बदामचे 13 लाल. बघा एकूण लाल पत्ते 13 पत्ते चौकटचे आणि 13 पत्ते बदामचे. मग नंबर ऑफ ए किती बाबा, 13 आणि 13 26. नंबर ऑफ ए 26. म्हणजे घटना ए काय, काढलेला पत्ता लाल असणे, तर लाल पत्ते 26. पी ऑफ ए, आता इथं सूत्र आहे, पी ऑफ ए म्हणजे प्रोबॅबिलिटी, संभाव्यता काढायचं सूत्र. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. म्हणजे इथं नंबर ऑफ ए पाहिजे. नंबर ऑफ ए किती, 26 आहे, इथं 26. आणि नंबर ऑफ एस किती, 52 आहे. नंबर ऑफ एस 52. 26 एके 26 आणि 26 दुने 52. इथं 1/2 पाहिजे. इथं लक्षात घ्या मित्रांनो, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसऱ्यातला ए जो आहे ना, 4च बॉक्स असतात. 4 बॉक्स तुम्ही बरोबर भरायचे असतात. इथं प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. हा बॉक्स बरोबर भरला, इथं अर्धा मार्क. हा बॉक्स बरोबर भरला, इथे अर्धा मार्क. हा बॉक्स बरोबर भरला, इथे अर्धा मार्क. हा बरोबर भरला, इथे अर्धा मार्क. एकूण झाले 2 मार्क. अशा प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला मार्क मिळतात. ओके. पुढे जाऊयात मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी. या प्रश्नामध्ये सुद्धा 2-2 मार्काचे प्रश्न असतात. फक्त कसं आहे, इथे ऍक्टिव्हिटी नसते. जशी प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए मध्ये ऍक्टिव्हिटी असते, तशी इथं काय कृती नसते. इथे तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील आणि 5 पैकी 4 सोडवायचे. प्रत्येक बरोबर प्रश्नाला उत्तराला 2 मार्क. बघा इथे खालील निश्चयकाची किंमत काढा. सोपा प्रश्न आहे हा. 7/3 आणि 1/2 यांचा गुणाकार करा. 7/3 गुणिले 1/2 आपण करतो. मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि या दोघांचा गुणाकार 5/3 आणि 3/2. 5/3 गुणिले 3/2. चला आता करा गुणाकार. 7 एके 7, 3 दुने 6 वजा 5 त्रिक 15 आणि भागिले 3 दुने 6. आता एवढं लिहिल्यानंतर छेद समान आहे, मग त्याला एकदाच लिहा. 6 ला एकदा लिहिलं आणि वर काय बाबा, 7 वजा 15. आता मला सांगा, 7तून 15 जात नाही, 15तून 7 गेले 8. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि भागिले भागिले आपल्याकडे आले 6. बरोबर. आता 8 आणि 6 दोनाच्या पाड्यात येतात. 2 चोक 8, 2 त्रिक 6 वजा 4/3 या ठिकाणी आलं पाहिजे. 2 मार्क मिळाले.
तर हे निश्चयकाची किंमत काढायला तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो. कधी कधी ऍक्टिव्हिटी बेस मध्ये विचारला जातो किंवा कधी कधी इथे. ओके, आता पुढे बघा, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. मित्रांनो, अवयव पद्धत, सूत्र पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत तिघांपैकी 2 प्रश्न विचारले जातात, पण जास्तीत जास्त सूत्र आणि अवयव या 2 पद्धती खूप महत्वाच्या आहेत. अवयव पद्धतीने काय करायचं, x वर्ग वजा 15x अधिक 54, याला अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी सगळ्यात अगोदर 54 ला पलीकडे न्यायचे. हे 54 आणि x वर्गच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 असतो. 54 गुणिले 1 54, म्हणून 54 ला बाजूला न्यायचं. परंतु जर इथं 2 असते तर 54 गुणिले 2 108 ला एका बाजूला घेतलं असतं. पण आपण 54 ला एका बाजूला घेऊ आणि त्याचे अवयव पाडू. काय बाबा, 54 एके 54, त्याच्यानंतर 27 दुने 54, त्याच्यानंतर आपल्याकडे 18 त्रिक 54, त्याच्यानंतर आपल्याकडं 9 सक 54. अशा प्रकारे 54 चे बरेचसे अवयव आपल्याला मिळतात. ओके, आता याच्यातून एक जोडी निवडायची. ती कशी निवडायची, तर 54 च्या अगोदर जे चिन्ह आहे त्याच्यावरून डिसाईड करायचं. 54 च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे मला बेरीज पाहिजे 15. कोणाची बेरीज 15 येते, 9 आणि 6 ची. मग 9x आणि 6x ही जोडी घेऊ. पण जर इथं वजाचं चिन्ह असतं तर वजाबाकी 15 कोणाची येते, मग 18 आणि 3 घेतलं असतं, कारण 18 तून 3 गेले 15 येतात. पण मला बेरीज पाहिजे 15, म्हणून 9 आणि 6. आता या दोघांची बेरीज झाली होते. ही जोडी तर आपल्याला मिळाली. आता ह्या जोडीला चिन्ह द्यायचे. ओके, चिन्ह द्यायच्यात म्हणजे आता ती कशी द्यायची, तर दोघांची बेरीज होणार आहे. 2 संख्यांची बेरीज केव्हा होते, ज्यावेळेस त्यांना अधिक अधिक चिन्ह असेल किंवा वजा वजा, म्हणजे समान चिन्ह असेल तर बेरीज. मग यांना कुठलं चिन्ह द्यायचं दोघांना, अधिक अधिक द्यायचं का वजा वजा, तर ते या चिन्हावर डिपेंड आहे. 15x च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे, म्हणून आपण दोघांना वजा वजा देऊ. जर 15x च्या अगोदर अधिकचं असतं तर दोघांना अधिक अधिक दिलं असतं. मग या ठिकाणी इथं लिहू, x वर्ग आपल्या जागेवर वजा 15x च्या ऐवजी ते वजा 9x आणि वजा 6x लिहा, अधिक 54 आपल्या जागेवर बरोबर 0. हे 2 हे 2, या दोघांमधून मी x कॉमन काढला. कंसात x वर्गाचा x राहिला, वजा x बाहेर आले, फक्त राहिले 9. वजा 6 आणि 54 कितीच्या पाड्यात येतात, 6च्या. म्हणून इथं मी 6 कॉमन काढतो. वजा 6 बाहेर आले, x आपल्या जागेवर, अधिकचं झालं वजा. साइन 9 54, x वजा 9 बरोबर 0. x वजा 9 2 वेळा आहेत, त्याला म्हणायचं भाऊ डबल नको प्रसाद खाऊ. x वजा 9 एकदा आणि x वजा 6 ला एकदा लिहायचं आणि बरोबर आपल्याकडे आले 0. आता x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. x बरोबर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 9 झाले, किंवा x बरोबर वजा 6 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 6 झाले. तर अशा प्रकारे मला हा प्रश्न सोडवता येईल. अवयव पद्धत, अवयव पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला समीकरण सोडवता येतं. ओके, आता तिसरा प्रश्न बघूया यातला. हे बघा, पुढील अंकगणिती श्रेणी आहे का नाही, आता ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायचंय. आणि जर ही अंकगणिती श्रेणी असेल तर या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद काढायचे. बघा, एकदम सोपा आहे. इथे बघा, हा T1, याला म्हणा T2, हा T3 आहे, याला म्हणा T4. बरं का, लक्षात घ्या, हा झाला तुमचा T1, हा झाला आपला T2, बरोबर, हा झाला आपला T3, त्याच्यानंतर हा झाला आपला T4, हा झाला आपला T5, त्याच्यानंतर हा झाला आपला T6 आणि हा झाला आपला T7. 7 पद आहेत. आता ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही ती पहिली ठरवा आणि मग तुम्ही या ठिकाणी इथं तिचे 20वे पद काढा. तर पहिला बघा, डी काढावा लागतो. डी कसं, T2 वजा T1 करा, बरोबर. त्याच्यानंतर डी बरोबर T3 वजा T2 करावं लागतं. त्याच्यानंतर डी बरोबर T4 वजा T3 करावं लागतं. T4 वजा T3 करावं लागतं. त्याच्यानंतर डी बरोबर T5 वजा T4 करा. त्याच्यानंतर डी बरोबर T6 वजा T5 करा आणि त्याच्यानंतर डी बरोबर T7 वजा T6 करा. तर ही सगळी वजाबाकी काढायची आणि सगळी वजाबाकी जर सारखी आली तर ही अंकगणिती श्रेणी आहे. एखाद्या ठिकाणी जरी काहीतरी वेगळं उत्तर आलं तरी अंकगणिती श्रेणी नाही असं आपण म्हणू शकतो. T2 वजा T1, T2 वजा 5 आहे आणि वजा T1 किती बाबा, वजा 12. आता इथे बघा, वजा 5 वजा वजा अधिक झालं, अधिक 12, वजा अधिक वजा बाकी 12 तून 5 गेले 7. नीट समजून घ्या काय केलं. वजा 5 आपल्या जागेवर, वजा वजा अधिक 12 झाले. आता इथं वजा अधिक, 2 संख्यांना भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होणार. मग 12 तून 5 गेले 7 आलं, झालं. इथे T3 वजा T2, T3 माझ्याकडे आहे 2 आणि वजा T2 किती, वजा 5 आहे. आता इथं 2 वजा वजा अधिक 5, 2 अधिक 5 किती, 7. T4 वजा T3, T4 किती बाबा, 9 आहे आणि वजा T3 2 आहे, 9 तून 2 गेले 7. T5 वजा T4, T5 माझ्याकडे 16, T4 9 आहे, मग 16 वजा 9 बरोबर आलं 7.
T6 वजा T5, T6 23 आहे, T5 16 आहे. 23 वजा 16, 23 16 गेले 7. T7 वजा T6, T7 30 आहे आणि T6 23 आहे. 30 23 गेले 7 झालं. आता इथे बघा सगळीकडे साधारण फरक स्थिर आहे, सारखा आहे. मग इथे लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे. साधारण फरक स्थिर आहे. फरक स्थिर आहे. आता साधारण फरक स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. साधारण फरक जर स्थिर नसता तर ही अंकगणिती श्रेणी नसती. ठीक आहे. मग आता ही जर अंकगणिती श्रेणी आहे म्हणून लिहायचं दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. गणिती श्रेणी आहे. ओके, श्रेणी आहे. एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, साधारण फरक जर असा स्थिर असेल 7-7-7 किंवा 8-8-8 जो काही असेल तरच ती अंकगणिती श्रेणी असणार, अन्यथा अंकगणिती श्रेणी नाही. मग आता ही आहे तर आता हिचं 20वं पद काढायचंय. मग 20वं पद काढण्यासाठी ए आणि डी च्या किमती माहिती पाहिजेत. ए बरोबर किती? पहिलं पद आहे -12 आणि डी बरोबर किती? साधारण फरक जो आहे तो मला दिलेला आहे 7 आलाय साधारण फरक. आता T20 20वे पद काढण्यासाठी मला TN चं सूत्र वापरायचंय. मग इथं TN चं सूत्र वापरू A अधिक N वजा 1 गुणिले D. TN च्या जागेवर 20 कारण मला 20वं पद काढायचं. 50वं म्हटलं असतं तर T50 लिहिलं असतं. A च्या जागेवर A ची किंमत -12 अधिक N वजा 20. T20 काढतोय, सॉरी N वजा 1 T20 काढतोय म्हणून N च्या जागेवर लिहा 20 वजा 1 गुणिले D ची किंमत आहे 7 वजा 12 आपल्या जागेवर 20तून 1 गेला 19 गुणिले 7 वजा 12 आपल्या जागेवर आणि अधिक 19 7 किती बघा 7 9 63 ची 3 हातच्या आले 6 7 1 7 7 आणि 6 झाले आपल्याकडे किती बाबा 13 7 आणि 6 झाले 13 133. आता 133 आणि वजा 12 वजा अधिक वजा बाकी मग 133 मधून 12 गेले 3तून 2 गेला 1 3तून 1 गेले 2 आणि इथं 1 121 आलं 20वे पद 121. तर अशा प्रकारे प्रश्न 2 मार्काला होता पण बराच मोठा होता पण 2 मार्काला होता. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला झालेला आहे. आता पुढचा प्रश्न बघू. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 4 अंकांची पुनरावृत्ती. आता संभाव्यता या प्रकरणातला हा प्रश्न आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर ती संख्या विषम असलेली या घटनेची संभाव्यता काढा. तर पहिला आपल्याला नमुना अवकाश काढावा लागणार आहे. आता नमुना अवकाश काय बाबा, यांच्यापासून मला काही संख्या तयार करायच्या 2 अंकी संख्या तयार करायच्या. कशापासून? 2 3 5 7 आणि 9. पण अंकांची पुनरावृत्ती आता 2 अंक न करता 2 अंकी म्हणजे समजा मी 2ला घेतलं 2च्या पुढे 3 घेतलं की 23 होतात म्हणजे ही एक 2 अंकी संख्या. 2च्या पुढे 5 घेतलं की 25, 2च्या पुढे 7 घेतलं 27, 2च्या पुढे 9 घेतलं 29. अशा 2 अंकी संख्या. पण 2च्या पुढे 2 घ्यायचं नाही. 22 पण 2 अंकी संख्या तयार होईल. पण अंकांची पुनरावृत्ती नाही करायची म्हणून 22 33 55 77 99 या संख्या चालणार नाही. मग आपण काय करू, पहिलं 2 घेऊ, 2पासून सुरुवात करू. 2च्या पुढे 3 घ्या, 2च्या पुढे 5 घ्या, 2च्या पुढे 7 घ्या, 2च्या पुढे 9 घ्या. लिहिलं. 2च्या पुढे 3 5 7 9. आता एक काम करा, आता 3ला घ्या, 3च्या पुढे सगळ्यांना लिहा, 3च्या पुढे 2 लिहा, 3च्या पुढे 5 लिहा, 3च्या पुढे 7 लिहा, 3च्या पुढे 9 लिहा. 3च्या पुढे 3 लिहायचे का? नाही. त्याच्यानंतर 5 लिहा. बघा 5च्या पुढे 2 लिहा, 5च्या पुढे 3 लिहा, 5च्या पुढे 5 लिहू नका, 7 लिहा, 5च्या पुढे 9 लिहा. आता 7 घ्या, 7 राहिले. 7च्या पुढे 2 घ्या, 7च्या पुढे 3 घ्या, 7च्या पुढे 5 घ्या, 7च्या पुढे 7 घेऊ नका, 7च्या पुढे 9 घ्या. आता 9 घ्या, 9च्या पुढे 2 घ्या, 9च्या पुढे 3 घ्या, 9च्या पुढे 5 घ्या, 9च्या पुढे 7 घ्या, 9च्या पुढे 9 घेऊ नका. नंबर ऑफ एस बरोबर किती आलं? 1 2 3 4 5 6 7 8 8 2 16 आणि 4 20. नंबर ऑफ एस बरोबर मला मिळालं 20. तर अशा प्रकारे हा नमुना अवकाश काढला. आता आपल्याला काय माहितीये का, ती संख्या विषम संख्या असेल याची आपल्याला काय करायचे, संभाव्यता काढायची. म्हणजे या घटनेची संभाव्यता विषम संख्या मिळणे. मग आपण काय करू, घटना ए जी आहे एक घटना घेऊ, तिला आपण ए म्हणू. घटना ए विषम संख्या असणे. विषम संख्या असणे, मिळालेली संख्या विषम संख्या असणे. मग आता एक काम करू आपण, याच्यातल्या विषम संख्या कुठल्या, ए बरोबर यातल्या विषम संख्या कुठल्या त्या शोधून घ्या. बघा ही विषम 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 विषम, ही सम आहे. विषम विषम विषम, त्याच्यानंतर विषम 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 संख्या, ही विषम 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 संख्या,
ही पण विषम 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 एवढ्या सगळ्या विषम आहे आणि बाकी सगळ्या समसंख्या आहेत. बरोबर, विषम संख्या असण्याची संभाव्यता आहे. मग आता लिहा 23, 25, 27, 29, 35, 37, 39, त्याच्यानंतर 53, 57, 59, त्याच्यानंतर 73, 75, 79 झालं. त्याच्यानंतर 93, 95 आणि 97 झालं. तर हे सगळं आपण या ठिकाणी लिहिलं. आता मला सांगा नंबर ऑफ ए बरोबर किती? नंबर ऑफ ए बरोबर किती आलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. नंबर ऑफ ए बरोबर 16. बरोबर. आता या घटनेची संभाव्यता काढायचं सूत्र पी ऑफ ए. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस हे सूत्र आहे. मला सांगा नंबर ऑफ ए किती? नंबर ऑफ ए 16 आणि नंबर ऑफ एस 20. मग इथं लिहायचं 16 भागिले 20. 16 आणि 20 चाराच्या पाड्यात येतात. 4 चौक 16, 4 पंचे 20, 4/5 उत्तर आलं. तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आता यानंतर शेवटचा 5वा प्रश्न आहे या प्रश्नामधला, तर तो बघू आपण. बघा 5वा प्रश्न, सूत्राचा उपयोग करून बहुलक काढा. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, बहुलक काढा किंवा मध्य काढा, मध्यक काढा, अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपली असली पाहिजे. आता इथं मला समजा बहुलक काढायला जर विचारलं असेल तर बहुलकाचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. बघा या ठिकाणी बहुलक असेल, मध्य असेल, मध्यक असेल, या सगळ्यांचं सूत्र बघा. आता बहुलक जर मला काढायचं असेल तर मी इथं बहुलकाचं सूत्र लिहितो. बहुलक बरोबर एल कंसात, एक लक्षात घ्या एल पहिलं लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग एल कंसामध्ये आपल्याकडं F1 वजा F0 बघा F1 वजा F0 आणि भागिले 2F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले आपल्याकडे आलं H. तर हे अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी लिहिता आलं पाहिजे. हे सूत्र लिहायचं. ठीक आहे. आता याच्यात किमती टाकू आपण. एल ची किंमत 10 आहे, मग इथे लिहा 10 अधिक F1 वजा F0. F1 आहे 70 आणि वजा F0 किती 58 आहे, भागिले 2 गुणिले F1. 2 गुणिले F1 किती बाबा 70 आहे, त्याच्यानंतर वजा F0 आपल्याकडे 58 आहे आणि वजा F2 आपल्याकडे आहे 42 आणि गुणिले H ची किंमत आहे 2. 10 ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब. 70 मधून 58 गेले आपल्याकडे राहिले 12. 70 मधून 58 गेले 12 भागिले 2 गुणिले 70 140 आणि इथं वजा वजा अधिक 58 आणि 42 या दोघांची जर मी बेरीज केली तर आपल्याकडे येतं 100 म्हणजे वजा 100. 58 आणि वजा 58 आणि 42 100 येतात आणि गुणिले आपले वरती 2. बघा 10 आपल्या जागेवर अधिक 12 गुणिले 2 24. 12 दुने 24 140 मधून 100 गेले 40 उरले. आता 10 अधिक 24 आणि 40 दोघे सुद्धा कितीच्या पाड्यात येतात 4च्या. 4 सक 24 आणि त्याच्यानंतर किंवा 8 त्रिक 24 आणि 8 पंचे 40 5/3. आता 10 अधिक 5/3 5ने काय करा 3ला भाग लावा. बघा एक शून्य घ्या आणि तो 0 पॉईंट घ्या. 5 सक 30 म्हणजे 0.6 आलं. 0.6 म्हणजे 10.6. तर अशा प्रकारे मला हा बहुलक काढता आला पाहिजे. फक्त बहुलकाचं सूत्र लिहायचंय. त्याच्यानंतर या सूत्रामध्ये जर तुम्ही किमती टाकल्या तर सूत्रात किमती टाकल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो हे सूत्र खूप महत्वाचं आहे. तर ही सूत्र व्यवस्थित आपल्याला लिहिता आली पाहिजे. एल अधिक F1 वजा F0 आणि त्याच्यानंतर 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. ओके, या सूत्राकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं. चला पुढे जाऊयात आपण. तर हा दुसरा प्रश्न झालेला आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला आपण ए बघितला आणि दुसऱ्यातला बी बघितला आणि प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी बघितला. आता प्रश्न क्रमांक तिसरा तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करा. प्रश्न क्रमांक पहिला बघा. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे पहिला त्याच्या तो आपल्याला 8 मार्काला असतोय आणि प्रश्न क्रमांक दुसरा 12 मार्काला. दोन्ही मिळूनच 20 मार्क. म्हणजे पहिल्या 2 प्रश्नांना 20 मार्क आहे. ठीक आहे. आता पुढचा तिसरा प्रश्न बघू. पण तिसरा प्रश्न मध्ये तिसऱ्यातला जो ए आहे त्याच्यामध्ये 2 अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी असतात, ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आणि त्या 2 पैकी आपल्याला एक सोडवायचे असते 3 मार्काला. तर हे सगळं बघण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, तुम्हाला जर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील गणित भाग 1 आणि 2च्या आणि इतर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या, तर त्या किंवा ही प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. बघा इथं तक्त्यामध्ये वयोगट दिलंय
20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40 आणि इथे एकूण 200 आहे. 80, 60, 35, 25. तर इथे मला या सगळ्या गोष्टी काढायच्या. आता इथे लक्षात घ्या, हे जे काही प्रश्नचिन्ह दिलेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे बघायचं. आता इथं टोटल जी आहे ती कधी सुद्धा 360 असणार. एवढी गोष्ट लक्षात घ्या. इथं बेरीज जी आहे या सगळ्याची टोटल 360. या प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय असणार बाबा? इथं 80. इथं 80 असलं पाहिजे. 80 भागिले 200 गुणिले 360. आता इथं काय येईल बघा उत्तर? 80 भागिले 200 गुणिले 360. बघा काय येतंय? 0 गेला, 0 गेला. 20 चोक 80. आता 36 दुने 72. 72 चोक किती झाले बाबा? 72 दुने 144. इथं उत्तर येईल 144. 36 चोक 144. म्हणजे इथं काय पाहिजे बाबा? 144 अंश. झालं? त्याच्यानंतर इथे बघा 60/200 गुणिले 360. इथे पण बघा 60 भागिले 200 गुणिले 360. काय येईल बाबा? हा 0 गेला, 0 गेला. बघा 20 एके 20, 20 त्रिक 60. मग 3 गुणिले 36. 36 त्रिक किती बाबा? 108. म्हणजे इथं उत्तर आलं पाहिजे 108. परत 35 भागिले 200 गुणिले किती असणार आहे? 360. साधी गोष्ट आहे. 35 भागिले 200 35 भागिले 200 गुणिले असणार 360. बघा काय गेलं? 0 गेला, 0 गेला. आता 35 आणि 20 पाचाच्या पाड्यात येतात. 5 चोक 20, 5 7 35. बरोबर? म्हणजे वर आले 7 गुणिले 36 भागिले 4. 4 एके 4, 4 9 36. बरोबर? 4 9 36 आले. आता काय राहिले? 7 गुणिले 9 राहिले. 9 7 63. म्हणजे इथे तुमच्याकडे 63 आलं. ऍक्च्युली एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फक्त या प्रश्नचिन्हाच्या जागेवर मला काय लिहायचंय? तर 360 लिहायचं. इथं ते या प्रश्नचिन्हाच्या जागेवर येईल आपल्याकडं 360. एवढंच लिहायचं होतं. आपण उगाच कॅल्क्युलेशन करत बसलो. ठीक आहे. आता इथे बघा 25/200 गुणिले 360. 25 भागिले 200 गुणिले 360. 0 गेला, 0 गेला. 25 आणि 20 पाचाच्या पाड्यात. बघा 5 5 25, 5 चोक 20 गुणिले आपले 36. 4 एके 4, 4 9 36. म्हणजे काय आलं? 5 गुणिले 9. 9 5 45. म्हणजे इथे तुमच्याकडे किती आलं पाहिजे बाबा? 45 आलं पाहिजे. तर अशा प्रकारे या सारणी जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची. 6 गोष्टी दिल्या जातील. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 बॉक्स आपल्याला पूर्ण करावे लागतात. 6 बॉक्स पूर्ण केले की तुम्हाला मार्क मिळतील 3. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. तर बघा याचा स्क्रीनशॉट घ्या या प्रश्नाचा. पुढे जाऊयात. तशी प्रश्नपत्रिकेची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. इथे बघा परताव्याचा दर काढा मित्रांनो. हा प्रश्न आहे ना तुम्हाला 3 मार्काला येतो. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे नीट लक्षात घ्या. श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये बाजार भावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. बघा दर्शनी किंमत 100 रुपये इथं दिले. 150 शेअर्स घेतले. शेअर्सची संख्या 150 आणि बाजार भाव 120 आहे. तर गुंतवणूक ही नेहमी बाजार भावावरती काढली जाते. बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या. आता बाजार भाव आपल्याकडे 120 आहे आणि गुणिले शेअर्सची संख्या किती? 150. दोघांचा गुणाकार केला 120 गुणिले 150 तर 18,000 आहे. त्याच्यानंतर लाभांश. लाभांश काय असतो? दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. लाभांश हा दर्शनी किमतीवर असतो. दर्शनी किंमत माझ्याकडे किती बाबा? 100 रुपये आहे. दर्शनी किंमत 100 रुपये आणि लाभांशचा दर 7% म्हणजे इथं 7 भागिले 100. 100 गेले 7 राहिले म्हणजे 7 रुपये प्रति शेअर. म्हणजे एका शेअर वरती किती रुपये बाबा? 7 रुपये. एका शेअरवर लाभांश 7 रुपये. एकूण किती शेअर आहेत? 150. मग 150 शेअर्स वरती किती झाला बाबा? 150 गुणिले 7 आपल्याकडे इथं पाहिजे 1050. या दोघांचा गुणाकार केला की 1050 आपल्याकडे येईल. आता परताव्याचा दर काढायचं सूत्र मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100 हे परताव्याचा दर काढायचं सूत्र आहे. एकूण लाभांश किती? 1050 दिलेला आहे. एकूण गुंतवणूक किती? 18,000 रुपये दिलेली आहे आणि गुणिले 100. बघा 1 2 3 शून्य गेले. 1 2 3 शून्य गेले. 105 भागिले 18. आता 105 भागिले 18. आता या 18 ने 105 ला भाग लावा. जे उत्तर येईल ते तुमचं. बघा 18 ने भाग लावा 105 ला. 18×5 = 90. बरोबर? 18×5 = 90. आता मला सांगा 105 मधून 90 गेले किती राहिले? 15 राहिले. 105 सॉरी 105 मधून 90 गेले 15 राहिले. आता या ठिकाणी एक शून्य घेतला. या ठिकाणी आता बघा 15 तर काही येत नाही येत 18च्या पाड्यामध्ये. मग इथे आपण एक शून्य घेऊ आणि इथे एक पॉइंट घेऊयात आपण. आता 18च्या पाड्यामध्ये 150 येतात का? तर 18च्या पाड्यामध्ये 150 नाही. तर एक काम करा, तुम्हाला साधी सोपी आयडिया सांगतो मी तुम्हाला.
टेन्शन आहे. 18 8 वगैरे तुम्ही 144 करून तुम्ही सोडू शकताय. पण तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. 105 भागिले 18 या दोघांना 3ने भागता येईल. 105 ला 3ने भाग लावा. 3 त्रिक 9 त्याच्यानंतर 3 3 3 त्रिक 9 आणि 3 5 15 35 येतील. 18ला जर 3ने भाग लावला तर 3 9 3 सक 18 येईल. 92 18 3 सक 18 येतील. बरोबर. आता 35ला 6ने भाग लावा. 6ने भाग लावा 35ला. बघा काय उत्तर येतील. 6 पंचे 30 बरोबर. वरून आले 5 एक घेतला 0 1 पॉइंट. 6 8 48 बरोबर. आता 50 मधून 48 गेले 2 एक 0 घेतला. तर 6 त्रिक 18 बरोबर. परत 20तून 18 गेले 2 एक 0 घेतला. 6 त्रिक 18 म्हणजे 5.83 आपल्याकडे उत्तर येईल. म्हणजे तुम्ही लिहायचं 5.83%. जसा तुम्हाला भाग लावता येईल तसा तुम्ही भाग लावा. 18चा पाडा माहिती असेल तर 18ने सुद्धा भाग लावू शकताय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फक्त बॉक्स भरायचे 6 असतील. तर 6 बॉक्स भरायला आपल्याला एकूण मार्क असतात 3 1 2 3 4 5 आणि 6. ओके. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्यातला बी बघूयात. तिसऱ्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये एकूण 2च प्रश्न असतात. दोघांपैकी एक सोडवायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो बी आहे ए मध्ये 2 असतात. 2 पैकी 1 सोडवायचे असतात आणि बी मध्ये 4 प्रश्न आहेत. 4 पैकी कुठलेही 2 सोडवायचे असतात. तर आपण 4चे 4 प्रश्न बघणार आहोत. चला 1 मिनिट फक्त पाणी पिऊयात आधी. बघा मित्रांनो इथे एक फुगेवाला आहे. 2 लाल फुगे 3 निळे फुगे आणि 4 हिरवे फुगे. अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढायची. तर पहिली गोष्ट लाल फुगे बघा. लाल फुगे म्हणजे रेड किती आहेत 2 आहेत. मग R1 आणि R2 लाल फुगे R1 आणि R2 मान. त्याच्यानंतर निळे फुगे 3 आहेत. निळे फुगे 3 आहेत. निळे म्हणजे ब्ल्यू. B1 B2 आणि B3 झालं. आणि त्याच्यानंतर हिरवे फुगे जर तुम्ही बघितलं ग्रीन किती 4 आहेत. G1 G2 G3 आणि G4 झालं. आता इथं नमुना अवकाश पहिला लिहूयात आपण. नमुना अवकाश लिहायचा सावकाश. या सगळ्यांना नमुना अवकाश मध्ये लिहा. काय बाबा R1, R2 झालं. त्याच्यानंतर B1 B2 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आला B3. त्याच्यानंतर काय बाबा G1, त्याच्यानंतर आला G2, त्याच्यानंतर आला G3 आणि त्याच्यानंतर आला G4. ओके. नंबर ऑफ एस बरोबर किती झालं बाबा 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे 9. आता आपण त्या घटना ज्या आहेत त्या घटनांच्या संभाव्यता काढूयात. नंबर ऑफ एस बरोबर माझ्याकडे 9 आलं. आता ज्या काही घटना आहेत त्यांच्या संभाव्यता काढूयात. आता मला ज्या घटना दिल्या त्याच्यातली पहिली घटना काय मिळालेला फुगा लाल असणे. घटना ए मिळालेला फुगा लाल असणे. मिळालेला फुगा लाल असणे. ओके. आता लाल फुगा बघा ए बरोबर लाल फुगा पाहिजे. फक्त मिळालेला फुगा लाल असणे. लाल म्हणजे काय रेड बघा या ठिकाणी रेड फुगा कुठं दिसतोय तुम्हाला R1 आणि R2 इथेच तुम्हाला मिळालेला फुगा लाल असणे एवढंच येतं. मग आपण इथं लिहायचं R1 आणि R2. याच्यामध्ये फक्त एवढंच लिहितो R1, R2 झालं. आता नंबर ऑफ ए किती. नंबर ऑफ ए बरोबर 2 आहेत. मग इथे लिहायचं 2. नंबर ऑफ ए 2. पण याची संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. हे संभाव्यता काढायचं सूत्र आहे. नंबर ऑफ ए किती 2 आहे आणि नंबर ऑफ एस किती 9 आहे. म्हणजे आपल्याकडे काय आलं पी ऑफ ए बरोबर 2/9. एवढं साधं सोपं आपल्याला हे गणित आलं पाहिजे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे पुढची घटना आहे. घटना बी. मिळालेला फुगा काय बाबा मिळालेला फुगा निळा असणे. मिळालेला फुगा निळा असणे. ठीक आहे. चला आता निळा फुगा बघा. निळा म्हणजे ब्ल्यू. निळा म्हणजे ब्ल्यू. मग बी बरोबर काय बाबा निळा म्हणजे ब्ल्यू. आता ब्ल्यू कुठे बघा ब्ल्यू फुगा 1 2 आणि 3 ठिकाणी मला निळा दिसतोय. B1 B2 B3 निळा असणे. मग इथे लिहायचं B1 B2 B3 एवढंच लिहायचं. B1, B2 आणि B3 झालं. चला नंबर ऑफ बी बरोबर किती 3 आहेत.
आता याची संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ बी. पी ऑफ बी बरोबर किती, नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 3 आहे आणि नंबर ऑफ एस आपल्याकडे किती बाबा 9 आहे. 3 एके 3, 3 त्रिक 9. नंबर ऑफ एस आपल्याकडे 9 आहे, तर 1/3. म्हणजे मिळालेला फुगा निळा असण्याची संभाव्यता 1/3, मिळालेला फुगा लाल असण्याची संभाव्यता 2/9. आणि जर विचारलं असतं मिळालेला फुगा हिरवा असणे, मग 4/9 आला असतं, किंवा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा दुसरा, हा बघा, एका अपूर्णांकाचा छेद. आता एक शाब्दिक गणित आहे. अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. आता लक्षात घ्या, एका अपूर्णांकाचा छेद, आता आपल्याकडे छेद जो दिलेला आहे अंशाच्या दुपटीपेक्षा, आपण काय करू, अंश जो आहे तो बरोबर आपण काय करू, एक्स मानू, एक्स माना किंवा वाय मानू. बरोबर, तर छेद काय येईल, आपल्याला छेद दिलाय, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणजे छेद जो आहे तो आपण एक्स मानू, चला छेद एक्स मानू. बरोबर, आता जी दिलेली अट आहे, दिलेली अट, पहिली अट आपण म्हणू, पहिली अट, दोन अटी आहेत त्याच्यातली पहिली अट, किंवा तो अपूर्णांक पहिला लिहू. चला, आपल्याला आवश्यक असणारा अपूर्णांक, अपूर्णांक काय असतो, अंश भागिले छेद, अंश वाय आहे, छेद एक्स आहे. झालं. आता पहिली अट, दोन अटी दिल्यात त्याच्यातली ही जी पहिली अट आहे, पहिली अट लक्षात घ्या, दोन अटी असतात, त्या दोन अटीनुसार इथे दोन समीकरण तयार करायचे. पहिली अट, अपूर्णांकाचा छेद हा, छेद म्हणजे एक्स, अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश वाय आहे, वायच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2y पेक्षा 4 ने मोठा आहे, म्हणजे अधिक 4 आहे. बघा समीकरण तयार झालं. एक्स ला इथंच ठेवा, 2y अधिक, इकडे आले वजा 2y, बरोबर 4 आपल्या जागेवर. याला म्हणायचं भाऊ तू 1 नंबर समीकरण झालं. दुसरा मुद्दा, अंश आणि छेद 6 ने कमी केले. बघा, अंश व छेद 6 ने कमी केल्यास, अंश व छेद 6 ने कमी केल्यास, 6 ने कमी केल्यास, कमी केल्यास, बघा 6 ने कमी केल्यास काय होतं माहितीये का, अंश वाय आहे, तर तो अंश काय होणार, 6 ने कमी केला म्हणजे वाय वजा 6 झालं. छेद एक्स आहे, तो जर 6 ने कमी केला तर एक्स वजा 6 झालं. हे कमी केल्यावर काय होतं माहितीये का, तर छेद हा अंशाच्या, तर छेद जो आहे तो तुमचा हा अंशाच्या 12 पट होतो, म्हणजे अंश गुणिले 12 होतो. काय होतं, छेद म्हणजे दोन्ही जर 6 ने कमी केले तर छेद जो आहे तो अंशाच्या 12 पट होतो. छेद म्हणजे अंश गुणिले 12. मग आता मला सांगा, छेद काय, एक्स वजा 6 आहे, अंश काय आहे, वाय वजा 6 आणि गुणिले आपले 12. ठीक आहे, एक्स वजा 6 आपल्या जागेवर, 12 गुणिले वाय 12y वजा 12 72, सगळे एक्स एका बाजूला, वाय एका बाजूला, संख्या दुसऱ्या बाजूला, एक्स आपल्या जागेवर, अधिक 12y, इकडे आले वजा 12y, वजा 72 आपल्या जागेवर, वजा 6, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 6. एक्स वजा 12y बरोबर वजा अधिक वजा बाकी, 72 मधून 6 गेले 66, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 66, नंबर द्या 2. अशा प्रकारे ही दोन समीकरणं माझ्याकडे तयार झाली. आता यांना सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. इथे बघा एक्स आहे आणि इथे एक्स आहे, चलाचा सहगुणक सारखा आहे. या दोघांमधून मला आता बघा, ही जी दोन समीकरणं सोडवायची आहेत ती सोडवताना तुम्ही क्रेमरची पद्धत पण वापरू शकताय, किंवा किंवा छेद समान करून सुद्धा. आता ऑलरेडी छेद समान आहे, एक्स एक्स कॅन्सल करता येईल. हा जर एक्स एक्स कट झाला तर मला वायची किंमत मिळेल. मग त्याला कट करण्यासाठी या दोन समीकरणांची वजाबाकी करू. मग तसं इथं लिहू आपण, समीकरण 1 वजा समीकरण 2 करू, 1 वजा समीकरण 2 करू, 2 वजा 1 केलं तरी चालेल, आपण 1 वजा 2 करू. पहिलं समीकरण 1 ला लिहू, एक्स वजा 2y बरोबर 4, इथं लिहायचं एक्स वजा 2y बरोबर 4, वजाचं चिन्ह. दुसरं समीकरण एक्स वजा 12y बरोबर 66, एक्स वजा 12y बरोबर वजा 66 आहे. वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा, वजाचं अधिक, वजाचं अधिक, एक्स एक्स गेले. आता इथे बघा, वजा अधिक वजा बाकी, 12 तून 2 गेले 10, इथं लिहायचं 10y, इथं 4 आणि अधिक 66 झाले, 4 अधिक 66 70. मग आता 10y बरोबर 70, y बरोबर 70 आपल्या जागेवर, 10 गुणिले इकडे आले भागिले, आणि y बरोबर 10 7 70, म्हणजे y बरोबर माझ्याकडे किती आलं, 7 आलं. y ची किंमत 7 आले. बरोबर, y ची किंमत 7. आता x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढण्यासाठी ही जी y ची किंमत आहे तिला आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू. चला 1 मध्ये ठेवू. इथे लिहायचं y बरोबर 7 ही किंमत
ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. चला 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवून द्या. ओके. समीकरण 1 माझ्याकडे काय आहे? x वजा 2y बरोबर 4. मग इथं लिहायचं x वजा 2y बरोबर 4. x वजा 2y बरोबर 4. x वजा 2 गुणिले y ची किंमत आहे 7 बरोबर 4. x वजा 7 दुने 14 बरोबर 4. x बरोबर 4 आपल्या जागेवर वजा 14 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 14. x बरोबर 14 आणि 4 झाले 18. अशा प्रकारे मला x बरोबर 18 मिळेल. x बरोबर 18 y बरोबर 7. आता अपूर्णांक जो आपला काय असणार आहे? अपूर्णांक तुम्हाला जो हवा असलेला अपूर्णांक आहे तो काय असणार आहे? y छेद x असणार आहे. अपूर्णांक म्हणजे काय? y छेद x असणार आहे. y किती? 7 भागिले x किती? 18. 7 छेद 18 हे माझं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडे वळता येईल. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न आपण बघूयात. तर हा झाला 3 मार्काचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला दुसरा बघितला. आता तिसरा बघू. याच्यामध्ये बघा आता तिसरा प्रश्न बघा इथं मला काय करायचंय? एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी खालीलप्रमाणे दिली आहे. त्यावरून मध्य काढायचा आहे सरळ पद्धतीने. तर मध्य काढताना बघा लक्षात घ्यायचंय. मध्य काढताना इथं सरळ पद्धतीने मध्य काढायचं आहे. इथं दूध वितरण जो आहे, दूध वितरण आता या ठिकाणी इथं हे वर्ग आहेत. वर्गानंतर ग्राहक संख्या जी आहे तिला आपण म्हणू शकतो एफ आय. आता एक काम करायचंय, एक वर्ग मध्ये आपल्याला या ठिकाणी 2 कॉलम आपल्याला या ठिकाणी वाढवावे लागतील. आता ते मी या ठिकाणी वाढवून घेतो अशा प्रकारे. हा एक आणि अजून एक कॉलम वाढवावा लागणार आहे आपल्याला. ओके. बघा. तर इथं काय करायचं आहे? इथे आपल्याला वर्ग मध्ये लिहायचं. इथे एक काम करायचं वर्ग मध्ये. वर्ग मध्य ज्याला आपण एक्स आय म्हणतो आणि इथं एफ आय आणि एक्स आय, एफ आय गुणिले एक्स आय आपल्याला करायचं आहे. वर्ग मध्य म्हणजे 1 आणि 2 या दोघांच्या मध्ये काय येणार? 1 आणि 2 या दोघांच्या मध्ये येणार 1.5. 2 आणि 3 च्या मध्ये येणार 2.5. 3 आणि 4 च्या मध्ये येणार 3.5. 4 आणि 5 च्या मध्ये येणारी संख्या 4.5 आणि 5 आणि 6 च्या मध्ये येणार 5.5 झालं. आणि आता खाली एक एकूणचा एक कॉलम आपल्याला ऍड करा. एकूणची एक रो आपल्याला ऍड करावी लागणार. आणि इथं वाटलंच तर आपण लिहू एकूण. एकूण बरोबर. आता इथं असतं समेशन एफ आय. समेशन एफ आय म्हणजे या सगळ्यांची बेरीज जर केली 17 आणि 13 30 40 आणि इथं 50. इथं आलं 50. आता या दोघांचा गुणाकार तुम्हाला करावा लागणार. 17 गुणिले 1.5, 13 गुणिले 2.5. चला पहिलं करू 17 गुणिले 1.5 बरोबर. 5 7 35 चे 5 आजच्या आलेले 3. 5 1 5 6 7 8 बरोबर. एक शून्य घेतला. 7 आणि 1 5 7 आणि 8 आपल्याकडे झाले. 15 चे 5 आजच्याला 1 आणि त्याच्यानंतर इथं 2. 25.5 आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. मग इथं लिहायचं 25.5. 2.5 गुणिले 13. 13 गुणिले 2.5 म्हणजे 25 घ्या. 25 त्रिक 75 चे 5 आजच्याला आले 7. 25 एके 25. 25 आणि 7 किती? 26 27 28 29 31 32. किती आलं बाबा? 32.5. मग इथं लिहा 32.5. 3.5 गुणिले 10 35 येते तुमच्याकडे डायरेक्ट 35.0. 4.5 गुणिले 7 बरं का. आता 7 आणि गुणा 4.5 म्हणजे 45 ला. 7 5 35 हातच्याला आले 3. 7 चोक 28 29 30 31. ओके. 31.15. परत एकदा बघा. 7 5 35 चे 5 हातच्याला आले 3. 7 चोक 28 आणि 3 31. 31.5. इथं लिहा 31.5 आणि 5.5 गुणिले 3. 5.5 गुणिले 3. 3 5 15 आजच्याला आले. 3 परत 3 5 15 आणि 1 16. ओके. बघा 3 5 15 चे 5 आजच्याला आले 1. 3 5 15 आणि 1 16. 16.5. 16.5. आता इथं काय करायचं माहितीये का आपल्याला? इथं समेशन एफ आय एक्स आहे. समेशन एफ आय एक्स आय म्हणजे या सगळ्यांची बेरीज बघा. या सगळ्यांची जर बेरीज करायला घेतलं 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 आणि 5 20. 20 चे शून्य आजच्याला आले 2. बघा 2 आणि 5 7 8 9 9 आणि 5 14 15 15 आणि 6 21. 21 चे 1 परत आजच्याला आले 2. 2 आणि 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा 14. 14 म्हणजे 141.0. मग इथं लिहायचं 141.0 म्हणजे 141. आता मला मध्य काढायचा सरळ पद्धतीने. एवढा सोपा प्रश्न आहे. मध्य काढायचा सरळ पद्धतीने. मध्य काढायचं सूत्र काय बाबा? समेशन एफ आय एक्स आय भागिले समेशन एफ आय.
आता समेशन एफ आय एक्स आहे किती बाबा 141 आणि भागिले किती हे 50. 141 ला मी 50 ने भाग लावतो. चला 50 ने भाग लावा 141 ला. 50 ने भाग लावायचा 141 ला. 50 दुने 100. 41 शून्य घेतला पॉईंट घेतला 5 48 म्हणजे 50 8 400. एक शून्य घेतला अजून एक शून्य आणि 50 दुने आपल्याकडे आलं किती बाबा 100 म्हणजे किती आलं मध्य बरोबर आपल्याकडे आला 2.82. तर 2.82 हा झाला मध्य. 2.82 लिटर तुम्ही लिहू शकताय. तर अशा प्रकारे सरळ पद्धतीने आपल्याला मध्य काढता आला पाहिजे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आहे. सरळ पद्धतीने मध्य काढणं 3 मार्काला प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे आणि इथे तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण आता. पुढचा प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला चौथा. या प्रश्नामध्ये काय आहे, एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज 27 आहे व गुणाकार 504 आहे. तर ती 3 पदे शोधा. आता ऑलरेडी तर 3 क्रमगत पदे ए वजा डी, ए आणि ए अधिक डी ही 3 पदे आहेत. आता 2 अटी आहेत. पहिली अट काय बाबा बेरीज 27, दुसरी अट गुणाकार 504. मग इथं आपण लिहू पहिली अट. पहिली अट जी आपल्याला दिली ती या ठिकाणी आपण लिहून घेऊया. पहिली अट मला दिली या सगळ्यांची बेरीज 27 म्हणजे ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27. आता ए ए ए 3 वेळा आहे म्हणून 3 ए वजा डी आणि अधिक डी कट झालं. डी डी कट झाले. 3 ए बरोबर 27 आलं. मग आता आपल्याला ए आपल्या जागेवर 27 आपल्या जागेवर हे 3 गुणिले इकडे आले भागिले 3. ए बरोबर 3 9 27 म्हणजे ए ची किंमत माझ्याकडे आली 9. झालं पहिल्या अटीनुसार ए बरोबर 9. आता दुसरी अट म्हणजे गुणाकार 504 दिलाय. मग दुसरी अट घेऊ आता. चला दुसरी अट. दुसरी अट आपल्याला काय दिली तर ती आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. दुसरी अट मला दिलेली आहे की यांचा गुणाकार 504 आहे. म्हणजे ए वजा डी गुणिले ए आणि गुणिले ए अधिक डी बरोबर 504. आता एक काम करू. ए अधिक डी ए वजा डी एका बाजूला लिहू. ए वजा डी त्याच्यानंतर ए अधिक डी आणि गुणिले आपला ए बरोबर 504. ए वजा डी ए अधिक डी बघा आपल्याकडे एक सूत्र असतं. ए वजा बी ए अधिक बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. तसा इथं विस्तार होणार आहे. ए वर्ग वजा डी चा वर्ग आणि गुणिले ह्या ए ची किंमत आपल्याकडे आहे 9 बरोबर 504. आता ए वर्ग वजा डी वर्ग आपल्या जाग्यावर 504 आपल्या जागेवर 9 गुणिले इकडे आले भागिले 9. मग आपल्याकडे काय येईल बाबा बघा ह्या ए वर्गची किंमत 9 असते. 9 असते ए ची किंमत. मग 9चा वर्ग वजा डी वर्ग 504 ला जर 9ने भाग लावला बघा 504 ला 9ने भाग लावा. 9 5 45. 50 मधून 45 गेले 5 वरून आले 4 आणि 9 सक 54. 56 उत्तर येतं आपल्याकडं. इथं उत्तर आलं 56. 9चा वर्ग 81 वजा डी वर्ग बरोबर 56. आपल्याला डी ची किंमत काढायची. मग वजा डी वर्ग इथंच लिहू. 56 आपल्या जागेवर हा 81 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 81. मग वजा डी वर्ग बरोबर 56 वजा 81. 56 तून 81 जात नाही. 81 मधून 56 गेले 25. मग मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 25. वजा डी वर्ग बरोबर वजा 25. तर दोन्हीकडची चिन्ह बदलू. मग डी बरोबर किती झालं बाबा 25 झालं. डी वर्ग बरोबर 25. दोन्हीकडची वजा वजाची चिन्ह काढून घेतले. वजाचा अधिक केलं. डी वर्ग बरोबर 25. आता डी चा वर्ग 25 आहे. मग डी बरोबर किती 25 चा वर्गमूळ 5 पण अधिक वजा 5 येईल. आता इथं गंमत आहे. डी ची किंमत अधिक 5 असू शकते किंवा वजा 5 असू शकते. मग आता त्या 3 संख्या कुठल्या असतील. मग इथं बघा 3 क्रमगत पदे. 3 क्रमगत पदे जी आहेत ना ती आता या ठिकाणी आपण काढूयात. आता ही 3 क्रमगत पदे ए बरोबर तर 9च आहे आणि डी बरोबर वजा 5 टी बरोबर 5 असताना चला अधिक 5 असताना ती 3 क्रमगत पदे वेगळी असतील आणि डी बरोबर वजा 5 असताना वेगळी असतील. तर याच्यातलं पहिलं पद आपल्याकडे असतं ए वजा डी. बरं का पहिलं पद ए वजा डी. ए ची किंमत 9 वजा डी ची किंमत 5 उत्तर आलं 4. दुसरं पद म्हणजे ए असतं आणि ए ची किंमत 9 आहे. आणि तिसरं पद आपल्याकडे ए अधिक डी असतं. बघा ए अधिक डी आहे. ए ची किंमत 9 अधिक डी ची किंमत 5 9 अधिक 5 14. बरोबर अशा प्रकारे ती 3 पद 4 9 आणि 14 अशी येऊ शकतात. बरोबर इथं काय येऊ शकतात 4 9 आणि 14. परंतु ए बरोबर 9 आणि डी बरोबर वजा 5 असेल तर वजा 5 असताना आणि डी बरोबर वजा 5 असताना मग काय येईल बाबा पहिलं पद म्हणजे ए वजा डी. ए ची किंमत 9
आणि वजा बी ची किंमत काय -5. मग 9 वजा वजा अधिक 5, 9 अधिक 5 किती बाबा 14. दुसरं पद जे आहे ते आपल्याकडे एच असतं. दुसरं पद ए आहे आणि ए ची किंमत 9च आहे. तिसरं पद ए अधिक डी आहे. ए ची किंमत 9 आणि डी ची किंमत किती -5. म्हणजे 9 वजा 5 बरोबर किती आलं 4. म्हणजे ती 3 पदे काय आली बाबा 14, 9, 4. तर ती 3 पदे 4, 9, 14 किंवा 14, 9, 4 असतील. अशा प्रकारे आपल्याला हा चौथा प्रश्न सोडवता येईल. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला चौथा प्रश्न झालाय. आता आपण प्रश्न क्रमांक चौथा बघूया. चौथा आणि पाचवा असे 2 प्रश्न राहिलेत. प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये 3 प्रश्न असतात. 3 पैकी 2 सोडवायचे असतात आणि प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये 2 असतात. 2 पैकी एकच सोडवायचा असतो. असे 5 प्रश्न आपले बाकी आहेत. आता ते बघूयात. चौथ्यामध्ये बघा हा प्रश्न खूप सोपा आहे. मला आयतालेख काढायचा आहे. तर आयतालेख काढताना बघा काय करायचं, हा आपला उभा जो असतो तो एक्स आडवा उभा जो आहे तो वाय अक्ष आणि आडवा जो आहे तो एक्स अक्ष. बरोबर, हे 2 अक्ष या ठिकाणी आपण काढून घेऊयात. हा प्रश्न खूप सोपा आहे. हा 3 मार्काचा आहे पण इथं यावर्षी 4 मार्काला आला होता. आता जरा मी आलेख काढताना थोडंसं इकडे तिकडे होईल, पण मी तुम्हाला समजून सांगतो. माझ्याकडे आलेख कागद नाहीये, पण समजून सांगतो. साखरेचा भाव दिलाय. आता जो काही साखरेचा भाव वगैरे असेल तो इथं तुम्हाला या ठिकाणी इथं खाली इथं तुम्हाला लिहायचा असतो. तर इथं आपण हे असं चिन्ह देऊयात झिगझॅग क्रॅक मार्क. 18 ते 20 आहे डायरेक्ट. मग इथं 18 ते 20 पासून सुरुवात आहे. मग तुम्ही काय करा इथं 18, त्याच्यानंतर 19, 20 आपण अशा 1 मिनिट 18 ते 20 पासून 30 पर्यंत. 18 नंतर 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ओके. हे जे सगळे जे खाली असणार आहे ते काय असणार आहे बाबा साखरेचा भाव प्रति किलो. मी इथे लिहायचं साखरेचा भाव. साखरेचा भाव रुपये प्रति किलो. रुपये प्रति किलो. रुपयामध्ये दिलाय प्रति किलो. ओके. त्याच्यानंतर ही जी आठवड्यांची जी संख्या आहे ती आपल्याला इथं अशी लिहायची ही 22 पर्यंत. मग आपण काय करू 2 किंवा 4 बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14. खूप मोठं होईल. मग आपण 4 घेऊ. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24. ठीक आहे. ओके. हे काय बाबा तुमच्याकडे आठवड्यांची संख्या आहे. इथं लिहायचं आठवड्यांची संख्या. इथं आपण लिहू आठवड्यांची संख्या. आठवड्यांची आठवड्यांची संख्या आहे आपल्याकडे. ओके. संख्या. ओके. आता इथे तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकताय. इथे जे प्रमाण आहे, प्रमाण वाय अक्षावरती 1 सेमी बरोबर 4 आठवडे असं आपण लिहू शकतो. आता मला इथं आयतालेख काढण्यासाठी मी काय करतो बघा. पहिला 18 ते 20 साठी 4 आहेत. मग 1820 साठी 4 मग इथं 4. 18 ते 20 साठी 4 म्हणजे इथं 4 पर्यंत एक स्तंभ काढायचा. त्याला जोडून 20 ते 22 साठी 8 आहे. मग 20 ते 22 साठी 8. त्याला जोडून असा आयतालेख आपण काढायचा. त्याच्यानंतर आपल्याकडे 22 आहे. 22 ते 24 साठी 22. 22 मध्ये 24 आणि 20 च्या मध्ये येते. अशा प्रकारे साधारणतः 24 आणि 20 च्या मध्ये 22 काढू शकतो. त्याच्यानंतर 12. 24 ते 26 मध्ये 12 आहे. 24 ते 26 मध्ये 12. मग याला चिटकून 12 पर्यंत. त्याच्यानंतर 26 ते 28 मध्ये 6 आहेत. 6 म्हणजे 4 आणि 8 च्या मध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 8 आहेत. 8 म्हणजे थोडेसे वरती जातील. 28 ते 30 मध्ये अशा प्रकारे. आता माझ्याकडे पट्टी वगैरे नसल्यामुळे जरा थोडंसं हे व्यवस्थित आलं नसेल. पण अशा प्रकारे आपल्याला आयतालेख काढायचा आहे. आयतालेख जर आला तर इथं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क या प्रश्नामध्ये आरामात मिळू शकतात. ओके. फक्त इथे आपल्याला काय लिहायचं आहे की इथे फक्त एकच काम करायचंय की प्रमाण लिहायचंय वाय अक्षावरती. इथं वाय अक्ष आहे. वाय अक्षावरती 1 सेमी बरोबर 4 आठवडे. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न दुसरा बघा. हा जरा थोडासा वेगळा प्रश्न आहे. याला थोडंसं मी छोटं करतो कारण जरा किंवा वरती घेतो कारण आपल्याला जागा व्यवस्थित पुरली पाहिजे. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सुद्धा जवळपास चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात. आउट ऑफ मार्क. ओके. बघा काय दिलंय. एका गृहस्थाने काय केलंय की 4,000 रुपये कर्जाऊ घेतले. 4,000 रुपये कर्जाऊ म्हणजे त्याची प्रिन्सिपल मुद्दल आपण त्याला म्हणू. मुद्दल आपल्याकडे किती बाबा 4,000 रुपये त्यांनी घेतले. रुपये 4,000 कर्ज घेतले. ओके. आणि त्यावर 500 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. आता याच्यावरचं जे व्याज आहे, व्याज म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो इंटरेस्ट. बरोबर किती रुपये 500.
कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्याच्या 10 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली. आता इथं रास आपण म्हणतो रास. रास किती झाली म्हणजे एकूण अमाऊंट जी आहे ती किती झाली 4,000 आणि 5,000 किती झाली 4,000 आणि 500 4,500 रुपये. म्हणजे हा जो व्यक्ती आहे ज्याने कर्ज घेतले 4,000 रुपये. मग 4,000 रुपये कर्ज घेतले आणि व्याज आहे 500 रुपये. एकूण त्याला किती रुपये फेडायचे 4,500 रुपये. एकूण हप्ते किती आहेत बाबा एकूण हप्ते ते हप्ते जे त्याला आपण एन म्हणू. एकूण हप्ते किती बाबा 10 हप्ते. मग 4,500 रुपये तो भरणार आहे 10 हप्त्यामध्ये. म्हणजे पहिल्या हप्त्यातली रक्कम अधिक दुसऱ्या हप्त्यातली रक्कम अधिक तिसऱ्या हप्त्यातली रक्कम अधिक चौथा अधिक 5वा 6वा 7वा 8वा 9वा या सगळ्या हप्त्यातल्या रकमांची जर मी बेरीज केली तर ती बेरीज 4,500 येणार. म्हणजे याचा अर्थ यस 10 बरोबर तुमच्याकडे किती असले पाहिजे 4,500 रुपये. एस 10 ची किंमत इथं 4,500 रुपये आहे. एवढं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आणखी एक गंमत आहे ट्विस्ट आहे. या ठिकाणी मला काय दिलंय की प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी आहे. म्हणजे प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपये कमी आहे. म्हणजे 10 रुपये कमी कमी होत जातात. म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये जर त्यांनी 500 रुपये भरले तर दुसऱ्या हप्त्यात 490 रुपये, तिसऱ्या हप्त्यात 480 रुपये, चौथ्या हप्त्यात 460 रुपये असे 10 रुपये कमी होतात. म्हणजे इथं डी ची जी काही किंमत आहे तुमच्याकडे डी बरोबर किती -10 कारण हप्ता कमी होतोय. डी बरोबर तुमच्याकडे -10 असणार आहे. मग आता आपण पुढे जाऊ. मला काय काढायचंय तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता काढा. मग पहिला आणि शेवटचा हप्ता काढण्यासाठी मी सूत्र कुठलं वापरू तर बघा पहिला हप्ता म्हणजे ए. पहिला हप्ता म्हणजे ए असतो बरोबर ना. ए म्हणजे ए म्हणा किंवा T1 म्हणा. आणि शेवटचा हप्ता एकूण 10 हप्ते आहेत म्हणजे शेवटचा हप्ता T10 असलं पाहिजे. आता ए ची किंमत काढण्यासाठी मी सूत्र कुठलं वापरू शकतो तर इथं मला S10 दिलंय. म्हणजे SN चं सूत्र वापरून बघूयात. SN बरोबर N/2 कंसामध्ये 2A अधिक N वजा 1 गुणिले D झालं. तर आता या सूत्रामध्ये किमती टाका. बघा काय तुम्हाला उत्तर मिळते. याच्यात किमती टाकल्या तर SN बरोबर किती बाबा 4,500 आहेत. इथं लिहून टाका 4,500. N ची किंमत किती बाबा 10. एकूण आपल्याकडे हप्ते किती 10 वाटलंच तर लिहा पहिलं. चला S10 लिहा बरोबर N च्या जागेवर 10 लिहा भागिले 2 कंसात 2A. A ची किंमत आपल्याला माहिती नाही. N ची किंमत किती 10 वजा 1 गुणिले D ची किंमत किती -10 कारण प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी आहे. S10 ची किंमत आपल्याकडे 4,500 आहे. बे के बे पंचे 10 कंसामध्ये 2A आपल्या जागेवर अधिक 10 तून 1 गेला 9 गुणिले बाबा हे -10. आता हा 5 गुणिले इकडे आला भागिले 4,500 भागिले 5 बरोबर हे 2A आपल्या जागेवरती आणि वजा 9 आहे 90 वजा आहे म्हणून इथं -90 दिला आपण बरोबर. आता पुढे काय होईल बाबा बघा 5 9 45 म्हणजे 900 बरोबर 2A वजा 90 वजा 90 इकडे आले अधिक 90 900 अधिक 90 बरोबर 2A. मग 2A बरोबर 900 आणि 90 किती झाले बाबा 990. आता ह्या 990 ला A ने भाग लावावा लागेल 2 ने भाग लावावा लागेल कारण A आपल्या जागेवर 990 आपल्या जागेवर हे 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले. मग 2 ने आपण 990 ला भाग लावू. बे चोक 8 बरोबर 9तून 8 गेले 1 वरून आले आपल्याकडं 9 बेन 9 18 19तून 18 गेले 1 वरून आले 0 आणि बे पंचे 10 म्हणजे किती आलं बाबा 495. ए बरोबर माझ्याकडे उत्तर आलं 495. ए बरोबर 495 म्हणजे पहिला जो हप्ता आहे माझ्याकडे तो किती असणार आहे 495. पहिला हप्ता 495. आता शेवटचा हप्ता मला काढायचा आहे. शेवटचा हप्ता म्हणजे मला 10वा हप्ता काढायचा. शेवटचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता. पहिला हप्ता 495 मग इथे लिहा वाटलं सर पहिला हप्ता बरोबर रुपये 495. आता शेवटचा हप्ता काढण्यासाठी ए बरोबर 495 आहे. डी बरोबर -10 आहे. शेवटचा हप्ता म्हणजे T10 आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी TN चं सूत्र ए अधिक N वजा 1 गुणिले D बरोबर T10 काढायचंय म्हणून TN च्या जागेवर T10 ए ची किंमत 495 अधिक N वजा 1 N ची किंमत 10 वजा 1 गुणिले D ची किंमत -10 आहे. मग आता 495 आपल्या जागेवरती अधिक 10 तून 1 गेला 9 गुणिले आपले -10 495 आपल्या जागेवरती 9 आहे 90 वजा आहे म्हणून -90 495 मधून 90 गेले उत्तर आलं 405 रुपये. म्हणजे या ठिकाणी हा जो हप्ता आहे शेवटचा हप्ता 405. पहिला हप्ता 495 शेवटचा हप्ता 405 रुपये आला. चला
याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या फटाफट. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. दोन चौरस आहे, त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज आहे 400 चौरस मीटर. जर त्यांच्या परिमितीमधील फरक 16 मीटर असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूंची लांबी. बरोबर. मग आता आपण एक काम करू. बघा, दोन चौरस आहे, हा एक चौरस आहे आणि हा दुसरा एक चौरस आहे. बघा, आता या चौरसांचे समजा एका चौरसाची बाजू, बघा आपण काय करू, एक लहान चौरसाची बाजू, लहान चौरसाची बाजू किंवा मोठ्या चौरसाची बाजू, मोठ्या चौरसाची बाजू, चौरसाची बाजू, बाजू आपण समजा एक्स मीटर मानू, एक्स मीटर. आणि लहान चौरसाची बाजू, लहान चौरसाची बाजू, दोन चौरस आहे, मोठ्या चौरसाची बाजू एक्स आणि लहान चौरसाची बाजू आपण काय करू, वाय मीटर मानू. आता काय दिले, यांच्या परिमिती मधला फरक. आता लहान चौरसाची बाजू एक्स आहे, मोठ्या चौरसाची बाजू एक्स आहे, मग परिमिती किती झाली 4x. आणि याची परिमिती किती झाली बाबा 4y. बरोबर ना, परिमिती 4y. क्षेत्रफळाचा जर विचार केला, मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ एक्स वर्ग, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग असतं आणि लहान चौरसाचं क्षेत्रफळ वाय वर्ग. अशा प्रकारे मला मिळेल. आता इथं काही गोष्टी मित्रांनो आपण समजून घेऊयात. पहिलं काय करू आपण, दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज दिलेली आहे, पण पहिले आपण परिमितीपासून सुरुवात करूयात. बघा, लहान चौरसाची परिमिती, चला एक काम करू, लहान चौरसाची परिमिती किंवा मोठ्या चौरसाची परिमिती घेऊ पहिली. मोठ्या चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती, परिमिती. मोठ्या चौरसाची परिमिती 4x मीटर. बरोबर ना, कारण चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. मोठ्या चौरसाची बाजू x आहे म्हणून परिमिती 4x. आणि त्याचबरोबर मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ पण काढू. मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ, मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ असतं बाजू वर्ग, बाजू x आहे, क्षेत्रफळ आलं x चा वर्ग चौरस मीटर. ओके, हे झालं मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ आणि मोठ्या चौरसाची परिमिती. आता लहान चौरसाची परिमिती काढू, लहान चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती, परिमिती. आता इथं बघा, लहान चौरसाची बाजू y, परिमिती किती झाली 4y झाली, 4y मीटर. ओके, त्याचप्रमाणे लहान चौरसाचे क्षेत्रफळ काढू, लहान चौरसाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ. लहान चौरसाचे क्षेत्रफळ y चा वर्ग चौरस मीटर हे असणार आहे. ठीक आहे, y चा वर्ग चौरस मीटर झालं. आता इथं आपल्याला काय दिलंय, परिमिती मधला फरक 16 आहे. ओके, परिमिती मधला फरक 16 आहे आणि क्षेत्रफळांची बेरीज 400 आहे. परिमितीमधील फरक इथं लिहू आपण, या चौरसांच्या परिमितीमधील फरक, परिमितीमधील फरक, परिमितीमधील फरक, फरक बरोबर किती दिलाय बाबा आपल्याकडे 16 मीटर, 16 मीटर. म्हणजे याचा अर्थ काय बाबा, मोठ्या चौरसाची परिमिती 4x आहे आणि वजा लहान चौरसाची परिमिती 4y आहे. हा जो फरक आहे तो तुमच्याकडे 16 येणार आहे. 4x वजा 4y बरोबर 16. म्हणजे मोठ्या चौरसाची परिमिती 4x, लहान चौरसाची परिमिती 4y, दोघांची वजा बाकी बरोबर 16. सगळ्यांना 4 ने भागलाव, 4 1 4 वजा 4 1 4 आणि बरोबर 4 चौक 16. आता x ला इथंच ठेवू आपण, बरं का, x ला इथंच ठेवू. x ला समजा मी इथंच ठेवलं, 4 आपल्या जागेवर, वजा y बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक y. याचा अर्थ x बरोबर आपल्याकडे काय येतं, y अधिक 4 असं एक काहीतरी तुम्हाला समीकरण मिळेल. ओके, आता दुसरी गोष्ट काय दिली माहितीये का, क्षेत्रफळांची बेरीज. क्षेत्रफळांची बेरीज किती इथे लिहू आपण, क्षेत्रफळांची बेरीज, चौरसांच्या क्षेत्रफळांची जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला दिलेली आहे 400 चौरस मीटर. किती, 400 चौरस मीटर, चौरस मीटर. ओके, ही बेरीज आहे 400 चौरस मीटर. मग चला आपण या ठिकाणी लिहूयात, x चा वर्ग अधिक y चा वर्ग बरोबर 400 चौरस मीटर. बरोबर ना, बेरीज. एका मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ x वर्ग, लहान चौरसाचं क्षेत्रफळ y वर्ग
आणि त्यांची बेरीज जी आहे ती 400 आहे. आता इथं काय सगळ्यांची वर्गमूळ अशी डायरेक्ट काढता येणार नाही. आपल्याला x ची किंमत y अधिक 4 आहे. मग x वर्ग आहे ना त्याच्याऐवजी लिहायचं y अधिक 4चा वर्ग अधिक y वर्ग बरोबर 400. ओके. आता x अधिक y अधिक 4चा वर्ग करायचा. जसं आपल्याकडे एक सूत्र होतं a अधिक b कंसाचा वर्ग. याचा विस्तार काय बाबा a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. तसंच इथं y अधिक 4चा वर्ग करायचा. a चा वर्ग म्हणजे a च्या जागेवर y चा वर्ग अधिक 2 गुणिले ab y गुणिले 4 काय झालं 4y अधिक b चा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16 काय येईल y वर्ग अधिक 4 दुने 8y आणि अधिक 16. मग इथं लिहायचं y वर्ग अधिक 8y अधिक 16 व अधिक 400 इकडे आले वजा 400 झाले. मग आता काय करू इथे बघा वजा बाकी वगैरे काय करता येईल ते करा बरोबर 0. इथे हा आणि अधिक y वर्ग राहिला बरं का आपल्याला इथं वजा अधिक y वर्ग आणि हे अधिक 400 इकडे आले वजा 400 बरोबर 0. y वर्ग आणि y वर्ग 2 वेळा आहे म्हणून 2y चा वर्ग अधिक आपले 8y अधिक 16 वजा 400 बरोबर 0. 2y वर्ग अधिक 8y 16 वजा 400 16 तून 400 गेले 384 फक्त वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 384 बरोबर 0. 2 8 आणि 384 सगळ्यांना 2 ने भाग जाईल 2 1 2 म्हणून y वर्ग आणि 2 चौक 18 म्हणून 4y आणि वजा 384 ला 2 ने भाग लावला 2 1 2 त्याच्यानंतर आपल्याकडे आलं 2 9 18 आणि 2 2 4 192 आलं बरोबर 0. आता ह्या समीकरणाला सोडवायचंय आणि सोडवून आपल्याला y ची किंमत मिळेल आणि y ची किंमत काढली की त्याच्यानंतर मला x ची किंमत काढावी लागेल. y ची किंमत म्हणजे लहान चौरसाची बाजू आणि मग x ची किंमत काढायची. आता बघा याला सोडवण्यासाठी 192 मला गुणाकार पाहिजे. गुणाकार 192 कितीचा येतो बाबा बघा 96 गुणिले 2 केलं की 192 होईल. 96 च्या निम्मे 48 गुणिले 4 केलं 192 येईल. त्याच्यानंतर 24 गुणिले 8 केलं 192 येईल. 12 गुणिले तुम्ही 18 केलं 192 येईल. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडं 12 गुणिले 16 केलं 12 गुणिले 16 केलं तर 12 गुणिले 16 केलं तरी आपल्याकडे किती येतात 192 येतात आणि वजा बाकी 4 पाहिजे म्हणजे 12 तून 16 गेले 4 येतात. बघा 12 गुणिले 16 करा 12 72 चे 2 हातच्याला आले 7 12 1 12 आणि 7 झाले 19 192. 16 गुणिले 12 या दोघांचा गुणाकार येतो 192 आणि वजाबाकी 4. मग आपण काय करू 16y आणि 12y ला घेऊ. दोघांना चिन्ह वेगवेगळी कारण वजाबाकी 4 पाहिजे. ओके. मग मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह लहान संख्येला वजाचं चिन्ह. मग इथं लिहायचं y वर्ग अधिक 16y वजा 12y आणि हे वजा 192 बरोबर 0. तर आता या ठिकाणी आपण काय करू याचे अवयव पाडूयात. या दोघांमधून कॉमन काढू या दोघांमधून काहीतरी कॉमन काढू. या दोघांमधून बघा y कॉमन निघेल y कॉमन काढला y वर्गाचा y राहिला अधिक 16y चा y बाहेर फक्त राहिले 16 वजा 12 इथून कॉमन काढू शकता तुम्ही 12 ला 192 ला 12 ने भाग जाऊ शकतो म्हणून 12 कॉमन काढला हा y राहिला वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे 12 ने 192 ला भाग लावला 16 येईल बरोबर 0. तर y अधिक 16 आणि y वजा 12 आणि बरोबर 0. y अधिक 16 दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहिलं आणि y वजा 12 ला आपण एकदा लिहिलं. आता दोन उत्तर येतील y अधिक 16 बरोबर 0 किंवा y वजा 12 बरोबर 0. तर बघा या ठिकाणी आपल्याकडे काय येईल y बरोबर अधिक 16 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 16 किंवा y बरोबर वजा 12 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 12. आपण काय करू बाजूंची लांबी कधीही ऋण नसते ती धन असते म्हणून y बरोबर 12 घेऊ. ओके. y बरोबर 12 आता x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी काय करू x बरोबर किती y अधिक 4 असतं. x बरोबर काय असतं y अधिक 4 असतं. y ची किंमत 12 अधिक 4 12 अधिक 4 किती 16 x बरोबर 16. म्हणजे बघा मोठ्या चौरसाची बाजू 16 सेमी आणि मीटर आणि लहान चौरसाची बाजू 12 मीटर असं आपल्याला लिहायचं. बघा मोठ्या चौरसाची बाजू x मीटर म्हणजे 16 मीटर आणि लहान चौरसाची बाजू y मीटर म्हणजे 12 मीटर असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर हा प्रश्न 4 मार्काला आला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा चौथा प्रश्न आपला झाला आहे आणि आता शेवटचा आपण 5वा प्रश्न आहे तो आपण बघूयात. बघा शेवटचा 5वा प्रश्न
या प्रश्नामध्ये काय दिलंय की खालील समीकरणांचे एक सामायिक समीकरणात रूपांतर करून सोडवा. आता एकदम सोपं आहे बघा, इथं वर्गमुळामध्ये x छेद y बरोबर 4 आहे. आता इथे आपण एक काम करू, दोन्ही बाजूंची वर्ग करू. एक्सचा वर्गमुळात एक्सचा वर्ग x, इथं y बरोबर आपल्याकडे आले 4. 4 बरोबर आपल्याकडे आले 4. आता हे y भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गुणिले x बरोबर 4y आलं बरोबर. आता x आपल्या जागेवर अधिक 4y इकडे आले वजा 4y आणि बरोबर काहीच नाही म्हणजे 0. याला म्हणा नंबर 1. आता दुसरं समीकरण काय बाबा, 1/x अधिक 1/y बरोबर 1/xy. आता इथे बघा तिरकस गुणाकार करू. 1 गुणिले y y, x गुणिले 1 x भागिले x गुणिले y xy आणि बरोबर 1/xy. आता हे xy कट होतील आणि इथं y अधिक x याचाच अर्थ x अधिक y बरोबर आपल्याकडे काय 1 आहे. याला म्हणायचं नंबर 2. आता या दोन समीकरणांना सोडवायचंय मला. आता बघा इथे x समान आहे, तो कट होईल. तो केव्हा कट होईल, ज्यावेळेस आपण या दोन समीकरणांची वजाबाकी करू तेव्हा. मग आता दोघांची वजाबाकी करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. 1 मधून 2 वजा केलं तरी चालेल. आपण काय करू, समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. इथे लिहायचं समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. 2 वजा 1. तर पहिलं समीकरण 2 काय, x अधिक y बरोबर 1 आहे. x अधिक y बरोबर 1 आहे आणि वजा. एक लक्षात घ्या, इथं वर्ग केल्यानंतर इथे बघा 16 येतं. 4चा वर्ग 16, इथे 4चा वर्ग 16 आणि इथे 4y च्या ऐवजी 16y आणि इथे पण 4 च्या ऐवजी वजा 16y येईल बरोबर. तेच बोलला, असा काय झाला. आणि इथं वजा x वजा 16y बरोबर 0. x वजा 16y बरोबर 0 बरोबर. आता वजाबाकी करताना खालचे चिन्ह बदलतात. अधिक वजाचं अधिकचं वजा, वजाचं अधिक आणि इथं वजा. x कट झाले. आता हे y अधिक 16, y अधिक 16 काय झाले 17y, 17y बरोबर आपल्याकडे 1 वजा 0 1 आले. y आपल्या जागेवर 1, आपल्या जागेवर 17 भागिले गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे y बरोबर 1/17. y बरोबर मला मिळालं 1/17. आता मला काय करायचं, x ची किंमत काढायची. x ची किंमत काढण्यासाठी y बरोबर 1/17 ही किंमत तुम्ही समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकता. मी 1 मध्ये ठेवतो. मग इथं लिहायचं y बरोबर 1/17 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 आपल्याकडे काय बाबा, कुठे गेला समीकरण 2, x अधिक y बरोबर 1 आहे. मग इथं लिहायचं x अधिक y बरोबर 1. x ची किंमत कुठे बाबा, x ची किंमत माझ्याकडे माहिती नाहीये, ती मला काढायची. अधिक y ची किंमत 1/17 आहे बरोबर 1. x आपल्या जागेवर 1, आपल्या जागेवरती 1/17 अधिक आहे बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 1/17. तिरकस गुणाकार करू. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1. 17 एके 17 वजा 1 एके 1 भागिले 17 एके 17. 17तून 1 गेले 16 आणि भागिले 17 आपल्या जागेवरती x बरोबर 16/17. तर अशा प्रकारे मला उत्तर मिळेल y बरोबर 1/17 आणि x बरोबर 16/17. तर असा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. हा प्रश्न आपण ऑलरेडी बऱ्याचदा घेतलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओजमध्ये. तर आज या प्रश्नपत्रिकेमध्ये आला. आता या प्रश्नपत्रिकेमधला एक शेवटचा प्रश्न मित्रांनो बघू. एका विक्रेत्याने एक खेळणे 24 रुपयाला विकले. या व्यवहारात त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा शेकडा नफा मिळवला. तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती. आता एक काम करू, खेळण्याची खरेदी किंमत जी आहे ती आपण काय करू, x रुपये मानू. आणि ते खेळणे विक्री किंमत किती रुपयाला विकली, विक्री किंमत जी आहे ती 24 रुपये आहे. आणि त्याने काय केलं, खरेदी केलेल्या किमती एवढा नफा, शेकडा नफा किती बाबा, x%. शेकडा नफा जो त्याला मिळालेला आहे x%. मग आता नफा तुम्ही दोन प्रकारे काढू शकता. एक तर नफा, शेकडा नफा तुम्ही कसा काढणार, नफा जो आहे तो खरेदी किमतीवरती काढला जातो. आता जी काही तुमची खरेदी किंमत आहे x, त्याच्यावरती किती नफा आहे, x%, म्हणजे x भागिले 100. तुम्ही जर गुणलं तर x गुणिले x चा वर्ग आणि भागिले हा झाला तुमचा नफा भागिले 100, म्हणजे x वर्ग भागिले 100 हा एक नफा असू शकतो. किंवा नफा तुम्ही दुसऱ्या बाबतीमध्ये काढू शकता. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा नफा तुम्ही कसा काढता, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत केली तरी तुम्हाला नफा मिळू शकतो. विक्री किंमत
वजा खरेदी किंमत, खकी शॉर्टकट मध्ये लिहितो खकी, खरेदी किंमत. आता विक्री किंमत आहे 24 आणि वजा खरेदी किंमत आहे एक्स, असा सुद्धा तुमचा नफा येऊ शकतो. ओके, याला म्हणा 2. आता हे दोन्ही नफे सारखे असणार आहे, म्हणजे 24 वजा एक्स आणि एक्स वर्ग भागिले 100 दोन्ही नफे सारखे असणार आहे. मग आपण काय करू, एक्स वर्ग भागिले 100 बरोबर 24 वजा एक्स, हे दोन्ही सारखे असणार आहे. आता इथं कॅल्क्युलेशन करून मला एक्स ची किंमत काढायची आहे. जी एक्स ची किंमत असेल ते माझं उत्तर. हे खालचे 100 आधी घालवले पाहिजे. ते घालवण्यासाठी सगळीकडे 100 ने गुणू. याला 100 ने गुणला एक्स वर्गच राहील, कारण 100 निघून जातील. 24 ला 100 ने गुणला 2400 होतील. एक्स ला 100 ने गुणला 100 एक्स होतील. सगळ्यांना इकडे आणू. एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा 100 इकडे आले अधिक 100 एक्स आणि 2400 अधिक इकडे आले वजा 2400. आता याला मला सोडवायचंय. याला सोडवून जी एक्स ची किंमत येईल ते उत्तर. आता गुणाकार 2400 पाहिजे, वजा बाकी 100 पाहिजे. बघा 2400 गुणाकार आणि वजा बाकी 100. बघा 2400 गुणाकार जर तुम्ही बघितलं तर 20 गुणिले समजा तुम्ही 24 गुणिले 100 हा गुणाकार सुद्धा 2400 येतोय. किंवा 20 जर याला तुमचा तुम्ही जर भाग लावायचा प्रयत्न केला, 20 भाग लावला 2400 ला, 2400 भागिले 20 बरोबर का, 20 एक्के 20 4 0, 20 दुने म्हणजे 120 गुणिले 20 जर केलं तुम्ही, 120 गुणिले 20 जरी केलं तरी 2400 येतं. 120 गुणिले 20 केल्यावर 2400 येतं आणि दोघांची वजाबाकी 100 येते. ठीक आहे, मग आता आपण 120 एक्स आणि 20 एक्स ही जोडी घेऊ. मग आता इथं काय होईल बाबा, एक्स वर्ग अधिक पहिले लिहा 120 एक्स आणि मग वजा 20 एक्स लिहा आणि वजा बाबा आपल्याकडे हे 2400 बरोबर 0. हे 2 आणि हे 2 यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून एक्स कॉमन निघल, एक्स वर्गाचा एक्स राहिला अधिक 120 चे एक्स बाहेर फक्त राहिले 120. या दोघांमधून वजा 20 कॉमन काढा कंसामध्ये. दोघांमधून वजा 20 कॉमन काढला तर एक्स राहिला, वजाचं अधिक 20 ने 2400 ला भाग लावला की 120 येतं बरोबर 0. आता दोन उत्तर येतील, एक्स वजा एक्स अधिक 120 दोन वेळा आहे, मग एक्स अधिक 120 ला एकदा लिहू आणि एक्स वजा 20 ला एकदा लिहू बरोबर 0 झालं. आता इथं पण मला दोन उत्तरं मिळतील. कशी काय बघा, एक तर एक्स अधिक 120 बरोबर 0 किंवा एक्स वजा 20 बरोबर 0. एक्स बरोबर अधिक 120 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 120 आणि एक्स बरोबर वजा 20 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 20. आता कुठलीही किंमत वस्तूची ती कधी वजामध्ये नसते, ती नेहमी धनच असते, म्हणून एक्स बरोबर 20 घेऊ. या वस्तूची खरेदी किंमत किंवा त्या खेळण्याची खरेदी किंमत 20 रुपये असं आपल्याला लिहिता येईल. मग इथं लिहायचं खेळण्याची खरेदी किंमत 20 रुपये असेल. तर एकंदरीत अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण बघितले. साधारणतः 1.5 तास बोर्डाच्या परीक्षेला जर तुम्ही बघितलं तर 2 तासाचा पेपर असतो. 2 तासामध्ये तुम्हाला 2 तास असतात आणि त्या 2 तासामध्ये तुम्हाला फक्त सगळे प्रश्न नाही सोडवावे लागत. म्हणजे प्रश्न क्रमांक तिसऱ्यातल्या ए मध्ये एकच प्रश्न सोडवायचा आहे 2 पैकी. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए मध्ये तुम्हाला 5 पैकी 4च सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए मध्ये 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. दुसऱ्यातल्या बी मध्ये 5 पैकी 1 सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक तिसऱ्यातल्या बी मध्ये 4 पैकी 2च सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. पाचव्यामध्ये 2 पैकी 1 सोडवायचे आहेत. फक्त एवढेच सोडवायचे, ते 2 मार्कासाठी असतात. पण आज आपली 1.5 तासामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक प्रश्न आपण पाहिलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला जर का सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका गणित भाग 1, 2 पासून मराठी पासून इतर सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील पीडीएफ फाईलमध्ये, तर त्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगतो. यासाठी आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ मित्रांनो. तर आता ह्या कशा प्रकारे या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या हे आपण या ठिकाणी आता आपण बघूयात. तर यासाठी आपण आपलं कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ. एकच मिनिट फक्त थांबा. हे बघा आपली कॉम्प्युटरची स्क्रीन आहे. तर इथे बघा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं. काय करायचं, जुन्या प्रश्नपत्रिका. ओके, जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही टाईप केलं की इथे बघा जुन्या प्रश्नपत्रिका क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. तर यावर क्लिक करायचं आहे. तर या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती, तर इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा अबाउट अस, नोट्स या सगळ्या गोष्टी आल्या. आता इथे तुम्हाला इथे आडवा दिसतोय हा मेनू, परंतु तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला असं दिसणार नाही.
मोबाईलमध्ये बघण्यासाठी तुम्ही काय करायचं, उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा असतील जांभळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये. तर त्या 3 आडव्या रेषांवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. त्याच्यातल्या नोट्समध्ये जायचंय. नोट्समध्ये गेल्यावर बघा काय-काय मिळेल तुम्हाला. प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, इम्पोर्टंट नोट्स आहे, बोर्डाची प्रश्नफेडी आहे, घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका आहे, पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिका. तर या जुन्या प्रश्नपत्रिकावरती आपण क्लिक केलं, तर इथे बघा जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या. आता मराठी विषयावर क्लिक केलं की मराठीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका. आता हे बाकी कट करू. इथं मराठीवर क्लिक केलं की तुम्हाला इथं बघा मराठीच्या सगळ्या 2024 20 पासून 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका. लवकरच 25च्या पण ॲड होतील. तर सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सगळ्या विषयांच्या इथून डाउनलोड करता येतील. तर तुम्ही आत्ताच Googleवरती जा आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा आणि या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.